तर आपण मंचावरती स्थानपन्न व्हावं. नमस्कार, मी तेजस्विनी कांबळे. स्नेह आणि आपुलकीच्या धाग्याने जोडले गेलेले आपण सर्व सभागृहात उपस्थित विचारमंचावरील मान्यवर, पाटील कुटुंबीय आणि मित्रपरिवार, तसेच विविध संकुलाचे संचालक, विभागाचे विभाग प्रमुख, आमंत्रित मान्यवर, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच आमचे प्रिय आजी माजी विद्यार्थी, आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत. आज शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी मातृतुल्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धनी असणाऱ्या सन्मान्य डॉक्टर माया पाटील मॅडमचा सेवापूर्ती सत्कार समारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांनी साकारलेले विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागाचे तथा ललित कला व कला संकुलाचे वैभव आणि घडवलेले सर्व गुण संपन्न विद्यार्थी, त्यांच्या संशोधन आणि विचार मंथनातून तयार झालेले ज्ञान संचय, या सर्व अमर्याद कार्याचे, डॉक्टर माया पाटील यांच्या आयुष्य नावाच्या प्रवासाचे, समाजासाठी पावले उचलणाऱ्या त्यांच्यातील जीवन यात्रिकाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मॅडमच्या ज्ञानाच्या अखंड तपस्येस आणि त्यांच्या अपार कष्टास त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. टाळ्यांचा वर्षाव करीत सन्माननीय डॉक्टर माया पाटील मॅडमना सेवानिवृत्तीच्या आपण सर्वजण मंगलमय शुभेच्छा देऊयात. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या समवेत विचारमंचावरती विराजमान आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रकुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सत्कार मूर्ती सन्माननीय डॉक्टर माया पाटील मॅडम, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभाग तथा संचालिका, ललित कला व कला संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, तसेच आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे असे सन्माननीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचे पती आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील, IAS निवृत्त निवडणूक अधिकारी सहकार, यांचे देखील आम्ही मनस्वी स्वागत करतो. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागात कार्यरत असणारे कार्यकुशल सहयोगी प्राध्यापक माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये सामाजिक शास्त्र संकुलांमध्ये कार्यरत असलेल्या आमच्या सर्वांच्या आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांच्या शुभेच्छा समारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत. त्यानिमित्त मी सर्व संवैधानिक अधिकारी, सर्व कर्मचारी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकुलगुरू लक्ष्मीकांत दामा सर यांचे स्वागत करतो. त्यांची इथे विशेष उपस्थिती लाभलेली आहे असे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तथा विविध प्रशासकीय कार्यावर उच्च पदस्थ असलेले माननीय जगदीश पाटील साहेबांचे सुद्धा मी स्वागत करतो. माननीय पाटील मॅडमचं सुद्धा या सर्व सोलापूर विद्यापीठाच्या परिवारातर्फे मी स्वागत करतो. विविध कार्यालयातील कार्यालय प्रमुख, कर्मचारी, संकुलाचे संचालक, अधिसभा सदस्य, संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार, विद्यार्थी बंधू भगिनी यांचे सुद्धा स्वागत करतो. मित्र, तुम्ही जाणतात की विद्यापीठाची स्थापना 2004 साली झाली आणि 2008 साली या विद्यापीठामध्ये जेवढे विभाग आहेत त्याची संकुल प्रणालीमध्ये रूपांतर झालं. त्या संकुल प्रणालीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याच्या आधी इथे 2 डिपार्टमेंट होते. एखाद्या विद्यापीठाला जर मान्यता द्यायची असेल तर आणखीन 2 डिपार्टमेंटची आवश्यकता असते किंवा 3 डिपार्टमेंट, एकूण 5 डिपार्टमेंटची आवश्यकता असते. मग त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र जो विषय इथे 1998 पासून शिकवला जात होता त्याला मान्यता नव्हती, म्हणजे ग्रँट नव्हती. त्याला ग्रँट आली 2008 साली. आणि त्यानंतर गणित आणि संख्याशास्त्र विभाग आणि त्याच्यापूर्वीचे फिजिकल सायन्सेस आणि केमिस्ट्री आणि जिओलॉजी हे विभाग होते. पण तत्कालीन कालखंडामधील प्रशासनाने निर्णय घेतला की या विभागाचं रूपांतर संकुल प्रणालीमध्ये करायचं आणि विविध शाखांची इथे उभारणी करायची, कारण विद्यापीठामध्ये विविध विषय असले पाहिजेत ही त्यांच्या मागची त्यांची भूमिका होती. आणि या भूमिकेतून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागाचं रूपांतर सामाजिक शास्त्र संकुल असं करण्यात आलं. आणि या सामाजिक शास्त्र संकुलामध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र, ग्रामीण विकास विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि मास कम्युनिकेशन, ज्याला पत्रकारिता विभाग असं म्हणतो, त्या विभागाची स्थापना झाली. 2008 साली
या विभागाच्या मुलाखती झाल्यानंतर माननीय पाटील मॅडम इथे ऑक्टोबरमध्ये जॉईन झाल्या आणि तिथपासून ते आतापर्यंत जो प्रवास आहे ते एकूण तर 16 वर्षाचा आहे. या 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मॅडमने विभागाला, विद्यापीठाला, एकत्रित विद्यापीठातील सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी जे काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील त्यांनी ते अत्यंत प्रामाणिकपणे मन लावून केलेल्या कामातून सिद्ध केलेले आहेत. त्यांच्या कार्याचा पैलू स्पष्ट करत असताना पहिल्यांदा शिक्षण आणि संशोधनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मॅडमनी या विभागाची निर्मिती केल्यानंतर जी विभागाची लोकप्रियता राष्ट्रीय पातळीवर निर्माण करण्यासाठी मग ती धडपड करायला पाहिजे. मग ती धडपड संशोधनाच्या पातळीवर असेल, विविध केलेले उत्खनन असतील ते तुम्ही पाहताच, विविध वर्तमानपत्रातून वाचलेलं असेलच. म्युझियमची सोलापूर विद्यापीठामध्ये म्युझियम आहे, त्या म्युझियमची उभारणी असेल. त्याचप्रमाणे मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्य या संदर्भातील जे विविध लेख जे वर्तमानपत्र संचारमध्ये, सकाळमध्ये, लोकमतमध्ये जे प्रसिद्ध झाले, त्यामुळे विद्यापीठामध्ये सुद्धा पुरातत्व विभाग आहे याची एक ओळख जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाली. हे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आणि 2 विद्यार्थ्यांनी एमपीची पदवी संपादित केली आणि शेकडो विद्यार्थ्यांनी पीजी डेझर्टेशन सबमिट केलं. हा विषय देत असताना सुद्धा माननीय जाणीवपूर्वक सोलापूर, धाराशिव, लातूर, सांगली, कोल्हापूर या परिसरातील जे दुर्लक्षित वास्तू आहेत, मंदिरे आहेत, स्थापत्य आहे, मूर्ती आहेत, शिलालेख आहेत किंवा इतर जे आस्थेचे विषय आहेत त्याच्यावर संशोधन करावं या भूमिकेतून मॅडमनी काय केलं की संशोधनाचे विषय दिले आणि विद्यार्थ्यांकडून चांगली पीएचडी करून घेतली. मग मला प्रश्न पडला असेल प्रशासनातल्या लोकांना की याचा आणि प्रशासनातल्या लोकांचा काय संबंध असेल, ते विद्यार्थ्यांसाठी उपयोगी झालं, बरोबर ना? कारण संशोधनाचा विषय आहे, प्राध्यापकांनी शिकवणं आणि संशोधन करणे त्यांचे कर्तव्य असेल. परंतु याही उपरांत म्हणजे आपण एखाद्या मंदिरात जातो, एखाद्या किल्ल्यावर जातो, एखाद्या शिलालेखाला भेट देतो आणि आस्थेने भेट दिल्यानंतर तिथे नेमकं काय आहे, मंदिर कसं पाहायचं आहे, मूर्ती काय आहे, एकंदरीत त्याच्या आस्थेचा विषय काय आहे, त्याच्यामध्ये शास्त्र काय आहे, अध्यात्म काय आहे, हे सामान्य लोकांना समजायला पाहिजे. म्हणून तो विषय फक्त पीएचडीच्या प्रबंधामध्ये बंदिस्त न करता त्यांनी ते वर्तमानपत्रातून, डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून, विविध व्याख्यानमालातून, कार्यशाळेतून अनेक लोकांपर्यंत विषय सोलापूरपर्यंत नव्हे तर सोलापूरच्या बाहेर सुद्धा पोहोचवला. हे खऱ्या अर्थाने एक समाजशास्त्राच्या, एक समाजशास्त्रज्ञ म्हणून कर्तव्य जे ते आहे त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे असं मला वाटतं. दुसरी महत्वाची बाब जी आहे ती महिला सबलीकरण आणि महिलांना येण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप कमी असतो. सबलीकरणाबद्दल, जेंडर इक्वेलिटी बद्दल आपण खूप बोलतो, परंतु त्यांची बाजू घेत असताना खऱ्या अर्थाने कायद्याचा धाक आहे म्हणून काही लोक त्यांच्या वाटलं जात नाहीत किंवा काही लोक मुद्दामून काही वेळेला महिलांचं शोषण, एक्सप्लॉयटेशन होतं म्हणून प्रयत्न केले जातात. मग त्या महिलेला पहिल्यांदा बळकटी आणली पाहिजे, तिच्या मनामध्ये कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे, ती व्यक्त झाली पाहिजे, तिला कुठेतरी व्यासपीठ असलं पाहिजे. ते हक्काचं व्यासपीठ म्हणजे डॉक्टर माया पाटील मॅडम होत्या. आणि मला सांगायला आनंद वाटतो की इथल्या बसलेल्या सगळ्या महिला भगिनी, कर्मचारी यांनी महिलांच्या बद्दलचे जे काही प्रश्न असतील ते मॅडम पुढे मुक्तपणे मांडले. मॅडमनी त्याच्यामध्ये कोणताही पक्षपात न करता अतिशय निरपेक्षपणे त्यांच्या भूमिका ऐकून घेतल्या आणि ज्या ठिकाणी अन्याय झाला असेल त्या ठिकाणी त्या भूमिका त्यांनी लावून धरली आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे दुसरं महत्वाचं काम. तिसरं महत्वाचं काम मॅडमनी जे केलं ते अधिसभा सदस्य म्हणून असताना ज्या विद्यापीठाच्या हितकारक गोष्टी असतील, विद्यापीठ आणि महाविद्यालय याच्यासाठी पण अधिसभा सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलं. परंतु विद्यापीठाची जी भूमिका आहे ती जी रास्त भूमिका आहे त्या रास्त भूमिकेला मॅडमने सातत्याने पाठबळ दिलं, त्याला सहमती दिली. कधी कधी वोटिंग झालं तर वोटिंग मध्ये सहभाग घेतला, भूमिका मांडली. ज्या वेळेला प्रशासनाने एखादी पक्षपाती भूमिका घेतली, खूप महत्वाचे वाक्य बोलतो मी, ज्या वेळेला प्रशासनाने एखादी महत्वाची पक्षपाती भूमिका घेतली असेल किंवा तत्कालीन कार्यालयीन प्रमुखाने पक्षपाती भूमिका घेतली असेल त्यावेळेला मतदान होत असताना गंभीरपणे डेअरिंग करून तटस्थतेची सुद्धा भूमिका मॅडमने घेतलेली आहे. हे सुद्धा मॅडमचे योगदान जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. चौथा महत्वाची जी भूमिका आहे ते म्हणजे ट्रेनिंग देणं. मुलींना, महिलांना जे काही कार्यक्रम होतात, महिला दिनाचा कार्यक्रम असेल किंवा महिलांच्या संदर्भातील जे कायदेविषयक अधिकार असतील, आरोग्य संदर्भातील जगताप सरांबरोबरचे जे एखाद्या वेळेला चर्चा झाली असेल तर त्यावेळी काय केलं असेल, या संदर्भातले महिलांच्या मनातील जे भावना आहेत त्यांना एक मुक्त व्यासपीठ असलं पाहिजे. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम करणं असेल, एखादा ग्रुप करून त्यांना बोलवणं असेल, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मॅडमनी खास पुढाकार घेतला. कारण सोलापूर पासून 12-15 किलोमीटर लांब असलेल्या विद्यापीठामध्ये महिला काम करते आहे आणि त्या महिलेला वाटलं पाहिजे की हे विद्यापीठ सुरक्षित आहे, आपलं आहे, यासाठी मॅडमने काम केलं. ते अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. पाचवी महत्वाची गोष्ट, प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल, एखादा कर्मचारी असेल तर कर्मचाऱ्याबद्दलची जी भावना असेल ती समानतेची असली पाहिजे, ती समतेची असली पाहिजे, समरसतेची असली पाहिजे.
ही मॅडमची भूमिका आहे. आणि प्रत्येक कार्यक्रम करत असताना किंवा कोणत्याही कमिटीमध्ये काम करत असताना आमच्या संकुलामध्ये असलेले कर्मचारी असतील, आता आमच्याकडे काम केलेले माननीय महेश कोळे आहेत, कांचन आगाव मॅडम आहेत, कटके मॅडम आहेत, लोखंडे मॅडम आहेत किंवा इतर कर्मचारी ज्या महिला कर्मचारी आहेत, त्यांच्याशी मॅडमने किंवा इतर कुठल्याही कमिटीमध्ये काम करत असताना महिला असू दे पुरुष असू दे असं कोणताही भेदभाव न करता त्यांचीच काम करत असताना कार्यालयीन प्रमुख म्हणून किंवा कमिटीचा प्रमुख म्हणून काम करत असताना हुकुमशाही करणं किंवा माझंच खरं आहे असं न करता तुमची भूमिका काय आहे आणि काम करताना सगळ्यांना घेऊन जाण्याची जी भूमिका आहे ती मॅडमने पार पाडली. त्यामुळे मला वाटतं की विद्यापीठामध्ये एक सौहार्दाचं महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये राहण्याचं काम, चांगले वातावरण निर्माण करायचं काम मॅडमने केलेलं आहे असं मला वाटतं. 7वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यापीठ प्रशासनातील अकॅडमिक असेल, म्हणजे अकॅडमिक काउन्सिल असेल, बोर्ड ऑफ स्टडीज असतील किंवा इतर ते प्राधिकरण असतील, यावर काम करत असताना जे अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे ती रचना ही दर्जेदार असली पाहिजे. एखादा शिक्षक, एखादा विद्यापीठ आणि एखादा कर्मचारी हे विद्यापीठाची ओळख असते, परंतु त्याहून जास्त महत्त्वाची ओळख जी विद्यापीठाची असते ती म्हणजे अभ्यासक्रमाची असते. आपला अभ्यासक्रम चांगला असला पाहिजे, विद्यार्थीदार शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे, म्हणून धडपड करून अगदी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर MS युनिव्हर्सिटी बरोदा, डेक्कन कॉलेज, RTM कॉलेज नागपूर इथल्यापेक्षाही थोडीच तोड सिलेबस तयार करण्यासाठी म्हणून मॅडमने धडपड केली आणि त्याच्यातून झालं काय की चांगला सिलेबस निर्माण होऊ शकला आणि मुलं शिकू लागली. 8वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅडमने ललित कला संकुलामध्ये जेव्हा संचालक पदी कार्यभार घेतला आणि त्या संकुलाची निर्मिती केली, उभारणी केली आणि ते करत असताना ते ललित कला संकुल फक्त अकॅडमिक्स पुरतं मर्यादित राहू नये तर त्या मनोरंजनाचा सुद्धा व्हायला पाहिजे, सांस्कृतिक व्यासपीठ व्हायला पाहिजे म्हणून अनेक उपक्रम घेतले. दीप संध्या घेतली असेल, नाट्य वाचन अभिवाचन घेतला असेल किंवा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मुलांना प्रोत्साहित करून तिथे सहभाग घेतला असेल किंवा महिलांसाठी म्हणून कार्यक्रम घेतले असतील, त्या आपल्या सर्व दिवाळीच्या वेळेला कार्यक्रम केले असतील किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रम असतील, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मॅडमने सहभाग करून घेतला. मग नॅकचं काम असेल, त्याच्यानंतर इतर कोणतेही काम असू दे, कॉन्व्होकेशनचं काम असू दे, ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मॅडमने सहभाग घेतला. हे महत्वाचं आहे. मी जाणतो की हे अकॅडमिक व्यासपीठ नाही आहे, प्रशासकीय व्यासपीठ आहे. या प्रशासकीय लोकांसाठी काय केलेलं आहे एका महिला कर्मचाऱ्यांनी, एका शिक्षकाने, हे सांगणं मला इथं गरजेचं वाटतं. म्हणून मी त्या विभूतीने काय केलेलं आहे प्रशासनातल्या शिक्षकासाठी नव्हे तर कर्मचाऱ्यासाठी, माता भगिनीसाठी, हे सांगणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी मॅडमचा जो काही कामाचा लेखाजोखा आहे तो अल्प शब्दामध्ये व्यक्त करायचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. मॅडम, तुम्ही खूप काय विद्यापीठाला दिलेलं आहे. जे पुरातत्व वस्तू संग्रहालय आहे ते एक देणं आहे असं मी मानतो आणि याच्या पुढील कालखंडामध्ये सुद्धा तुमच्या कडून आम्हाला विद्यापीठाला जेव्हा काही मदत लागेल त्यावेळेला आम्ही तुम्हाला हक्काने बोलू, तुम्ही त्यासाठी आम्हाला नक्कीच सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. खूप कर्मचारी नवीन आहेत की माननीय जिल्हाधिकारी साहेब पाटील साहेब जेव्हा होते त्यावेळेला आपल्याकडे फक्त 39 एकर जागा होती. ती 482 एकरच्या जागेचा जो प्रस्ताव आहे ती माननीय पाटील साहेब जेव्हा त्या कार्यालयात जिल्हाधिकारी होते त्यावेळेला त्यांच्या सहीने आपल्याला ही जमीन मिळालेली आहे. ते सुद्धा म्हणजे दोन्ही दाम्पत्य, हे विशेष म्हणजे दोन्ही दाम्पत्य धाराशिवचे आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा कॉन्फ्लिक्ट आहे, तुम्हाला माहित आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये धाराशिवचे असलेले दाम्पत्य सोलापूरमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण काम करतं आणि सोलापूरसाठी म्हणून प्रेमाने काम करतं. याच्याबद्दल सोलापूरकर म्हणून तुमचा मी ऋणी आहोत आणि पुढील कालखंडामध्ये सुद्धा तुमचं असंच सहकार्य मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मॅडमला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही दोघंही एका अत्यंत चांगल्या कुटुंबातून आणि सकस विचारधारेच्या प्रवाहातून आलेला आहात. तुमच्या विचारधारेचा प्रवाह आमच्यामध्ये झिरपत राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आपण करणार आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर यांचं स्वागत माननीय श्री आनंद पवार सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर यांचं देखील स्वागत आपल्या विद्यापीठाच्या वतीने आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांना ज्यांनी अनुभवलं
आपण त्यांच्या नजरेतून आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांना पाहूया, त्यांच्या सद्भावना जाणून घेऊया. मॅडमचे काही सहकारी आणि विद्यार्थी यांचे मनोगते येथे होतील. सर्वप्रथम आमंत्रित करते मॅडमची विद्यार्थिनी डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारे यांना. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दामा सर, आज आपल्याला विशेष उपस्थिती लाभलेले आदरणीय जगदीश पाटील सर, सेवानिवृत्त निवडणूक आयुक्त सहकार, आजच्या सत्कार मूर्ती आणि आमच्या प्रिय आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम, तसेच सर्व संवैधानिक अधिकारी, विविध संकुलांचे संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, सर्व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. मॅडम म्हणजे माझ्यासाठी आईरूपी गुरु आणि गुरुरूपी आईच आहे. मॅडम 30 जून रोजी त्यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहे. तर हे वाक्य माझ्यासाठी म्हणजे विचार करायला अवघड जाते. म्हणजे एकंदरीत वातावरण असं खूप जड झाल्यासारखं वाटतं आणि फ्लॅशबॅकने काही आठवण येत आहे. मी आणि माझी मैत्रीण लक्ष्मी यांनी आम्ही 2008 मध्ये MA ला ऍडमिशन घेतलं आणि तेव्हा आम्हाला ऍडमिशन नंतर असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला कलेक्टर साहेबांच्या मेसेज शिकवण्यासाठी येणार आहे. मग तेव्हा एक असं विचारचक्र सुरू झालं की आपला मॅडम VIP आहेत, मग आपल्याशी कसं बोलतील किंवा कशा पद्धतीचं आपल्याला टीचिंग करतील. मग यानंतर एके दिवशी मॅडमनी आम्हाला रसायनशास्त्राच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात वरच्या मजल्यावर एक छोटंसं ऑफिस होतं, तिथे बोलवलं आणि त्यांनी प्रथमदर्शनीच एक खूप छान स्माईल दिली. म्हणजे तेव्हाच ते आम्हाला एक सुहास्य वदन म्हणून भासलं. नंतर आमचा प्रवेश झाला, आमचं त्यांनी अभिनंदन केलं आणि लगेच त्यांचा मोबाईल नंबर देखील शेअर केला. या सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला खूप आनंदाचे एक सुखद धक्के बसले आणि पुढील काळात अशा असंख्य घटना घडल्या आणि अनेक आठवणी आहेत. त्यांच्या या नात्यामधील पिन खूप घट्ट होत गेली आणि गुरु शिष्याचा असणारा हा प्रवास एक आई आणि मुलीच्या नात्यामध्ये किंवा रूपांतरित झाला हे मलाही समजलं नाही. मॅडमनी मूर्तिशास्त्र, मंदिर वास्तुकला आहे, प्राचीन भारतीय चित्रकला, स्थापत्य, तर या सगळ्या विषयांचे त्यांनी सखोल ज्ञान दिले. आणि मूर्तिशास्त्राबद्दल असं सांगण्यात येतं की आपल्या भारतात खूप कमी आहेत एक्सपर्ट. यामध्ये मॅडमचे गुरु आदरणीय देगलूरकर सर, त्यांच्यानंतर मॅडम. तर मॅडमनी हा विषय आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवल्यामुळे याचा फायदा आम्हाला दिल्ली डिप्लोमामध्ये झाला. कारण तेथील उत्तर दक्षिण भारतीय काही अधिकारी आणि प्राध्यापक लोक यामध्ये आम्हाला खूप प्रश्न विचारायचे आणि त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर आम्हाला मॅडमनी खूप सखोल मार्गदर्शन केल्यामुळे देता आले. तेव्हा ते आम्हाला विचारत ये किसने सिखाया आपको, आपके टीचर कोण है. तेव्हा मॅडमचं नाव सांगायला खूप आनंद होत असे आणि अभिमानाने आम्ही आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडमचं नाव सांगत असे. असं वेळोवेळी खूप मार्गदर्शन लाभलं आणि माझा शैक्षणिक आणि संशोधनाचा प्रवास देखील खूप सुखकर झाला. तर या विभागाच्या विद्यार्थिनीपासून ते सहाय्यक प्राध्यापक, तर अशी प्रगती देखील फक्त मॅडममुळेच करता आली. त्यांनी माझ्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणले. यानंतर मॅडम प्रेरणास्थान कशासाठी होतं, कारण त्यांनी विवाहानंतर घरची सगळी जबाबदारी, मुलांचे संगोपन या गोष्टी सांभाळून त्यांनी धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील जवळजवळ 300 गावांना भेटी दिल्या आणि आपलं PhDचं संशोधन पूर्ण केलं. तर हे खूप कठीण कार्य होतं, कारण तेव्हा आजच्यासारखं छायाचित्रण करतो आपण तशा सुविधा नव्हत्या आणि ते पुन्हा टाईप करून प्रिंटिंग करून घेणं, तर अशा हे त्यांचं एक संघर्षमय जीवन याच्यातून आपल्याला दिसतं. त्याचबरोबर त्यांच्याकडून शिकण्यासारखे गुण होते. परोपकार, सहिष्णुता होती, स्वच्छता, टापटीप, आध्यात्मिक ज्ञान आणि त्याचंही मार्गदर्शन मिळालं. तर या सगळ्या गोष्टींचा संगम मॅडमच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. तर मॅडम त्यांच्या आदरणीय गुरु देगलूरकर सरांप्रमाणेच सगळ्यांची खूप आस्थेने विचारपूस करतात. त्यांचा स्वभाव देखील खूप विनम्र आहे. म्हणजे आमच्या विषयासारखंच ते खूप डाऊन टू अर्थ असतात. याबरोबरच मॅडमना जे घरी लोक येतात त्यांचा यथोचित पाहुणचार करतात. त्यांना त्या एक अन्नपूर्णा आहेत. म्हणजे नवीन चविष्ट पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालणे हे एक वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य मॅडम मध्ये आजींकडून आलेलं आहे. कारण मी आजींचा देखील सहवास खूप अनुभवला त्या दरम्यान. तर त्या लहान मुलाबरोबर देखील अगदी खूप समरस होऊन जातात. तर असे खूप अष्टपैलू गुण आहेत मॅडमकडे आपल्याला घेण्यासारखे. यानंतर आमच्याकडे सामाजिक शास्त्र संकुल म्हणजे आमचं कुटुंब असं मी मानतो आणि आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली आमची वाटचाल सुरू आहे.
यानंतर या सामाजिक शास्त्र संकुलामधील सर्वांच्या कुटुंबियांना एकत्र करून त्यांचे गेट टुगेदर घडवून आणणे असो किंवा आमच्या संकुलातील काही सहकाऱ्यांचे वाढदिवस, विद्यार्थ्यांचे वाढदिवस, तर यासाठी स्पेशल केक ऑर्डर करणे, तर ह्या गोष्टी सगळ्या मॅडम स्वखर्चाने आणि आनंदाने करतात. आमच्या MA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा जो निरोप समारंभ असतो तो देखील मॅडम त्यांच्या घरी करतात. जे विद्यार्थ्यांना देखील मॅडम विषयी खूप आपलेपणा आणि आदर आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की आजच्या कलियुगात, कलियुग म्हणतो आपण, आणि जिथे आपलेच लोक आपल्याला विसरतात तिथे मॅडमनी माझ्यासाठी आणि इतर जणांसाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे हे शब्दातीत आहे आणि असं असतं की सगळ्याच भावना आपल्याला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. तर आज ही मॅडम जेव्हा त्या आता आजी झाल्या आणि अमेरिकेहून त्यांनी आज देखील सर्वांसाठी गिफ्ट आणले, म्हणजे आवर्जून आणि लक्षात ठेवून आणतात. आमच्या संकुलातील सर्व शिक्षकांना त्यांनी गिफ्ट दिले, माझ्यासाठी आणलं, माझ्या मुलांसाठी देखील आणलं. आणि याबरोबर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती PhD पदवी प्राप्त झाली म्हणून संशोधक विद्यार्थ्यांना स्वतः गिफ्ट देणारे ते एक अनोख्या गाईड आहे. आपण इतर वेळेस काय पाहतो की आपण संशोधक विद्यार्थी त्यांच्या गाईडना गिफ्ट देतात, पण इकडे उलट घडतं. मॅडमच त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांना गिफ्ट देखील देतात. म्हणजे पुरातत्व आणि डॉक्टर माया पाटील मॅडम असे समीकरण जनमानसात खूप लोकप्रिय झालेले दिसते. तर मॅडमनी सोलापुरातील जो पुरातत्व आहे या पुरातत्वाला एक नवीन ओळख करून दिली आणि हा आमचा विभाग नावारूपाला आणला. आणि या दरम्यान काही खूप धाडसी निर्णय देखील घेतले. तर एका गावामध्ये एका व्यक्तीने काय केलं होतं, खूप खोल भुयार खोदलेलं होतं आणि तिथे त्यांनी शिवलिंग स्थापन केलं होतं, म्हणजे ते नवीनच होतं. मग त्या गोष्टीचा शहानिशा करण्यासाठी मॅडम एक 60 फूट उंचीची दोरीची शिडी होती. म्हणजे प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्या भुयारात त्यांनी प्रवेश केला. त्या भुयारामध्ये असं खूप भीतीदायक, जसं आपण हॉरर फिल्म मध्ये बघतो तसं वातावरण होतं, पाणी होतं. अगदी काही वेळा तिथे सरपटत जावं लागलं. म्हणजे असं संकट त्यांनी स्वतःवर घेऊन त्या घटनेचा पर्दाफाश केला. आणि तिथं असं लक्षात आलं की ते छोटे शिवलिंग त्याने MC लावून ते चिटकवलेलं होतं तिथं. आणि त्या व्यक्तीचं अशी योजना होती की कारण महाशिवरात्री जवळ येत आहे आणि तो पब्लिसिटीचा स्टंट होता, तर मॅडमनी स्वतःचा अशा प्रकारे जीव धोक्यात घातला आणि त्या घटनेचा पूर्ण पर्दाफाश केला. तर असे धाडसी निर्णय देखील त्यांनी घेतलेले आहेत. मॅडमनी 5 उत्खनने केले. वाकाव आहे माढा तालुक्यातील, कारकल दक्षिण सोलापूर आहे, नरखेड तालुका मोहोळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तेर आणि नांदेडला एक शिवर, असं 5 उत्खनन केले. 5 हिचे रिपोर्ट पब्लिश केले. म्हणजे हे रिपोर्ट दिल्लीला पाठवले जातात आणि त्यातून संपूर्ण देशभर प्रसिद्ध होतात. तर याचा उपयोग काय होतो की आपण एखाद्या प्रदेशाचा जेव्हा इतिहास लिहितो तर तो इतिहास लिहिताना उत्खननच्या रिपोर्टचा उपयोग होतो. म्हणजे हे देखील त्यांचं एक खूप मोठं योगदान आहे सोलापूर जिल्ह्यासाठी. आणि आमचं आर्किओलॉजिकल म्युझियम, तर हे एक सोलापूर जिल्ह्याला दिलेले त्यांनी देणगीच आहे. या उत्खननासाठी एकाच वेळी 30 ते 35 विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन ते दुर्गम किंवा निर्जन प्रदेशात राहतात आणि यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा याची देखील खूप काळजी घेतात. म्हणजे आपण जसं स्वतःच्या मुलांसाठी काळजी घेतो तशी काळजी मॅडमनी सर्वांची घेतली. रुसा प्रोजेक्ट अंतर्गत हे खूप मोठं काम होतं की जुन्नर शहरामध्ये त्यांनी इंटरप्रिटेशन सेंटर आणि संग्रहालयाची स्थापना केली. नेहमीच मॅडमनी संशोधन व विद्यार्थी यांना केंद्रबिंदू मानून कार्य केले. मॅडमना आपण अष्टपैलू का म्हणतो, कारण त्यांनी लेखन, वक्तृत्व आणि उत्खननाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. तर या क्षेत्रात उत्खनन करणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप कमी आहे आणि त्यापैकीच एक माया पाटील मॅडम आहे. तर हा देखील त्यांचं दुसरं योगदान आपल्याला लक्षात येतं. तर यांच्या कार्याची सगळ्या दखल घेऊन सोलापूर विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने देखील गौरवित केलेलं होतं. मॅडम सोलापूर विद्यापीठातील आणि इतर आमचे जे बाकीचे डिपार्टमेंट आहेत तर येथील आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत विद्यार्थी आहेत तर त्यांना शिक्षणासाठी नेहमीच मदत केली. म्हणजे असं आजच्या काळात कोणीही करताना दिसत नाही. आणि विशेषतः मुलींनाही आर्थिक मदतीबरोबरच त्या नैतिक शिकवणही देतात. म्हणजे थोडक्यात मॅडमचा सहवास पाहिला तर आपण मिडास टच म्हणतो, म्हणजे हात लावेल त्याचे ते सोने करतात. याबरोबरच त्यांना प्रचंड सामाजिक जाण देखील आहे. अनाथालय, भटक्या विमुक्त जमाती किंवा पाल्यांवर फिरून त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे विद्यार्थ्यांना. उद्बोधनाचे एक दिशादर्शक कार्य देखील त्यांच्या हातून घडलेलं आहे. तर अष्टपैलू व्यक्तिमत्वाचेच काही पैलू येथे आहेत. मॅडम आमच्या विभाग प्रमुख आहेत, त्या एक सिद्ध हस्तलेखिका आहेत, उत्तम वक्त्या आहेत, हाडाच्या शिक्षिका आहेत.
उत्कृष्ट चित्रकार आहेत. मग असे सांगितल्याप्रमाणे ते अन्नपूर्णा देखील आहेत, गृहकर्तव्यदक्ष आहेत, अष्टावधानी आहेत. म्हणजे एकाच वेळी त्यांचं 8ही दिशांना काय सुरू आहे याच्यावर लक्ष असतं. ते अनेक पुरस्कारांचे विजेते आहेत. पुरातत्व क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा मोठ्या प्रमाणात उमटविलेला आहे. याचबरोबर त्या कला व ललित कला संकुलाच्या संचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि नावाप्रमाणेच त्यांनी सर्वांना मायेचा आधार दिला. मुलगी, बहीण, आई, आत्या, आदर्श पत्नी, सून, बहीण आणि आता आजी, अशा प्रत्येक भूमिकेतून त्यांनी कौटुंबिक जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडल्या. विद्यार्थ्यांवर आपल्या त्यांनी पुत्रवत प्रेम केलं. एक मार्गदर्शिका, बॉस अशा विविध भूमिकेतून मला प्रोत्साहन दिलं. सर्वांच्या मनातील त्यांनी अंतरिक्ष जाणून घेतलं. आणि आमच्या सामाजिक शास्त्र संकुलाच्या त्या आई आहेत. अशा कुटुंब व्यवस्था जपणाऱ्या आणि पुरुष प्रधान क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या या क्षेत्रामध्ये त्या उच्च स्थानी पोहोचलेल्या आहेत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांची माता आणि आमच्या आदर्श शिक्षिका आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य निरामय, आरोग्यदायी व आनंददायी लाभो. मॅडम, तुमची सर्व अपूर्ण राहिलेली कार्य पूर्ण होवो आणि बकेट लिस्ट देखील पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. यानंतर आमंत्रित करते मॅडमचे विद्यार्थी तथा त्यांच्या दोन्ही संशोधन प्रकल्पामध्ये संशोधक सहाय्यक म्हणून कार्य केलेले श्री ज्ञानेश्वर जरकर यांना. जे मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांना नम्र विनंती की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आज पहिल्यांदा या स्टेजवर मी सर्वांसमोर बोलत आहे. ते फक्त आणि फक्त डॉक्टर माया पाटील माझे गुरुवर्य यांच्यामुळे. कारण मी याच्या आधी 2011ला MA ला ॲडमिशन घेतलं. ते आता 2024 हे एवढ्या वर्ष मी डॉक्टर माया पाटील मॅडम यांच्याशी संपर्कात किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम केलं आहे. आणि त्यांच्याबरोबरच मी आता PhDचे काम सुद्धा करत आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुवर्य यांना मी सर्वांना नमस्कार करतो. 2011 साली मी सर्वात प्रथम MA ला ॲडमिशन घेतलं. मी प्रॉपर पंढरपूरचा KBB कॉलेजला माझं BA झालं. त्याच्यानंतर MA साठी मी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस कोळे सरांनी मला खूप मार्गदर्शन केलं. मी त्याच्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर डायरेक्ट पंढरपुरातून सिटीमध्ये पहिल्यांदा शिकायला आलेलो होतो. अनुभव एवढा नव्हता आणि एक आदरयुक्त भीती मॅडमची असायची की मॅडम काय बोलते कधी मी येत नव्हतोच. 2 महिन्यातनं एकदा येत, 3 महिन्यातनं एकदा येत असं असायचं. त्यावेळेसचे मूर्तिशास्त्र विषय असतील ते समजायचे नाहीत मला काही. पण फर्स्ट सेमिस्टरला काही प्रोजेक्ट सबमिशन न केल्यामुळं माझा रिझल्ट हा फेल आला. मग मला थोडं टेन्शन आलं कारण KBPला कधी फेल झालेलं नव्हतं आयुष्यात आतापर्यंत. MA लाच पहिल्यांदा फेल झालं होतं. मग त्यांनी विचारलं KBमध्ये घेतलं आणि असा विषय आहे की प्रोजेक्ट सबमिट कर, तू पास होऊन जायचे. ते झालं. 2013 साली फायनलला मी MA 63% पास झालो. आणि MA नंतर पुढं काय हा विषय माझ्या डोक्यामध्ये सारखा चालायचा. त्यानंतर दिल्लीचा डिप्लोमा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचा असतो आणि त्या ठिकाणी तो ॲडमिशन घेऊ शकतोस. पण त्या ठिकाणी फक्त देशातून 15 जणांचंच ॲडमिशन असतं. ऑल इंडियातून फक्त 15 जणांचं ॲडमिशन असतं. आणि माझ्या आधी डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारे मॅडम यांचा तो डिप्लोमा झालेला होता आणि त्या इथे आलेल्या होत्या. माझ्या मनात तेच सारखं चालायचं. मग 2012 साली कारकलला उत्खनन चालू होतं दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये. मग तिथे माझ्या मनात आलं मॅडम बरोबर जास्त संपर्क वाढला. उत्खनन कसं करायचं, ब्रश कसं घ्यायचे, नाईफ कसा मारायचा, हे सर्व ग्राफ कसे काढायचे, सायंटिफिक त्याचं रेकॉर्डिंग कसं करायचं, हे सर्व मॅडमने मला त्या ठिकाणी शिकवलेलं होतं. आणि ज्यावेळेस मी जेवढे 2 वर्ष विद्यापीठामध्ये आलेलो नव्हतो तेवढे मी 2 महिन्यामध्ये आलो. दिल्ली डिप्लोमाची तयारी केली, एक्झामसाठी फॉर्म भरला. आणि मला अजून आठवते एक्झामच्या आदल्या दिवशी संध्याकाळी साधारण 11 वाजले असतील. फोन करू का न करू, कारण एक प्रश्नासाठी मी अडलेलो होतो. म्हणजे इतिहास आणि पुरातत्वशास्त्र यामधील फरक काय आहे हा क्वेश्चन येण्याची शक्यता किंवा एकाने सांगितलं होतं की बाबा हा प्रश्न 20 मार्काला येऊ शकतो. मग मी मॅडमला काय का असं फोन करावं, रागवलं तर चालतील, काय हरकत नाही आहे, फोन करावा. मी मॅडमला फोन केला. मॅडम अशी शंका मॅडमने रिसिव्ह केला. आणि त्यावेळेस काय आता सारखं अनलिमिटेड कॉलिंग नव्हतं. त्यावेळेस चार्जेस लागायचे. मग मॅडमला ठेव, मी फोन रिटर्न लावते तुला, कारण रिचार्ज कमी असायचं काय XYZ असेल ते. मग मॅडमने कमी अर्धा ते 1 तास त्या प्रश्नाचं मला उत्तर सांगितलं. मी ते लिहून घेतलं. नेमका दुसऱ्या दिवशी तो प्रश्न 20 मार्काला मला तिथे विचारला गेला. आणि नेमका तो प्रश्न दिला कारण तिथे एक्झाम खूप हार्ड, फक्त इंग्लिश आणि हिंदी या 2 आन्सरमध्येच भाषेमध्येच मला ते उत्तर लिहायचं असतं. आणि मी इथनं फक्त मराठीचाच विद्यार्थी.
कारण का हिंदी पण जास्त जमत नव्हतं आणि इंग्लिश तर येत नव्हतं जास्त करून. मग तो एक्झाम क्रॅक केली. एक्झाम नंतरनं इथंच मॅडमनं माझी सर्व तयारी करून घेतली. ते एक्झाम पास झाल्यावर इंटरव्ह्यू दिल्यानंतर आयडेंटिफिकेशन असतं. एखादं मृतभांड कोणत्या कालखंडातलं आहे, एखादं स्टोन कोणत्या कालखंडातला आहे, तो कसं ओळखावा, ते तिथं प्रश्न 100% विचारणार होते आम्हाला. आणि ते नेमकं इथं जे जे झालं त्यातलं 90% प्रश्न मला तिथे विचारले गेले. त्याचे बरोबर मी व्यवस्थित लँग्वेज प्रमाणे मॅडमने मला सांगितलं होतं की व्यवस्थित हळू आवाजामध्ये व्यवस्थित प्रश्नाचं नेमकं उत्तर देतो. जास्त काय म्हणतात ना त्याला हिंदीमध्ये जिलेबी करू नको, एखाद्या प्रश्नाचं उत्तर नेमकं उत्तर देतो मला. तसंच झालं, नेमकं व्यवस्थित उत्तरं दिले. जे पुस्तकं ज्या लेखकांची पुस्तकं विद्यापीठामध्ये अभ्यासत होतो तेच पुस्तकाचे लेखक तिथे इंटरव्ह्यूला होते आणि व्यवस्थित उत्तर दिले. इंटरव्ह्यू क्रॅक झालं. माझं 2013 साली त्या ठिकाणी देशातल्या 15 विद्यार्थ्यांमध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारेनंतर दुसरा विद्यार्थी मी ज्ञानेश्वर, हे असं झालं. म्हणजे हा मला एक योगायोग होता. आणि मॅडमच्या बरोबर लेफ्ट साईडला ज्ञानेश्वरी आणि राईट साईडला ज्ञानेश्वर, केबिन मध्ये त्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे हा योगायोगच होता. त्याच्यानंतर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खूप सारे उत्खनन केले. त्यातले एक आवर्जून सांगायचं म्हणजे नरखेड्यातील उत्खनन. नरखेड या ठिकाणी आम्ही उत्खननाला गेलो, पण त्या ठिकाणी स्वयंपाकाला आम्हाला मावशीच मिळाला नाही. आल्या तर कधी यायच्या नाहीत. तर सकाळी 6ला उठून 7 पर्यंत रेडी होऊन मॅडम स्वतः विद्यार्थ्यांसाठी चहा करायच्या. हे कोण सुद्धा आम्ही आता जेव्हा दिल्लीला होतो तिथं खूप सारे उत्खनन अटेंड केले. तिथले डायरेक्टर म्हणायचे आपलं देखो खाना है, खा लो, जो भी करना है करून लो, बाहेर जाके खाओ. पण मॅडम इथे स्वतः येऊन उत्खननाचं सगळं सेटलमेंट करून पुन्हा नाश्ता बनवण्यासाठी मॅडम स्वतः जायच्या. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताखाली जायच्या, ती नाश्ता तयार करायच्या आणि मग ते साईटवर एखाद्या तिथं शिपाई असेल XYZ घेऊन ते नाश्ता टायमिंगला आम्हाला आणून द्यायच्या. किंवा नंतर जेवायची व्यवस्था, असे काही खूप साऱ्या गोष्टी आहेत की मॅडमनी वैयक्तिक विद्यार्थ्यांमध्ये लक्ष घालून त्यांनी आमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व केलेलं आहे. त्याच्यानंतर मी पहिला प्रोजेक्ट इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च न्यू दिल्ली हा जो प्रोजेक्ट होता पेर संदर्भात, तर हा प्रोजेक्ट खूप कमी लोकांना सँक्शन होतो. तर त्याची 4 लाख हा निधी मिळालेला होता. आणि तिथं पहिल्यांदा 2017 साली मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. संशोधन कसं करायचं, मला एक वाक्य मॅडमचं सारखं आठवतं, ज्ञानेश डोळे असून उपयोग नाही, नजर पाहिजे. हा संशोधनामध्ये तो खूप महत्वाची गोष्ट आहे. मला आता पण ते सांगते, मूर्ती बघताना नजर उडवतात. आता देवाचं मी पंढरपूरचा म्हणलं पांडुरंगा दर्शनाला सारखं जातो आणि डोळे नमस्कार असं नाही करा, डोळे उघडे ठेवून त्या मूर्तीकडे बघ की मूर्ती किती बनवणाऱ्यानं किती चांगली बनवते, सुबक बनवते. त्यानंतर हातात काय आयुध आहेत, त्याच्या कशी घडवली असेल, तो स्टोन कोणत्या प्रकारचा स्टोन आहे, तो दगड कोणता आहे, ह्या सर्व गोष्टी मॅडमनं मला त्या ठिकाणी शिकवल्या. तेरचं आता पुस्तक पण मॅडमनं काल पब्लिश केलेलं आहे तेरवर. त्यानंतर दुसरा प्रोजेक्ट जो होता रुसाचा, ज्याला 1,05,25,000 एवढा निधी उपलब्ध झाला रुसाकडून. एक तर हे सोलापूर विद्यापीठ आणि तो डेक्कन कॉलेज पुणे यांच्या कोलॅबरेशनमध्ये तो प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्ट अंतर्गत जुन्नर या ठिकाणी एक खूप मोठं आणि चांगलं 3 बिल्डिंग मध्ये, प्राचीन 3 बिल्डिंग आहेत, त्या ठिकाणी संग्रहालय आणि माहिती केंद्राची उभारणी करण्यात आली. त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला गिरीश कुलकर्णी सरांना माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स आले. नगरपालिका आहे तिथली, तिथे जाणं, त्याला कन्व्हिन्स करणं, पुन्हा दोन्हीच्या मध्ये डेक्कन कॉलेज, त्या अँटिक्विटी कलेक्ट करणं, त्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आम्हाला आले. पण त्यातून मला तिथे पूर्ण जुन्नर परिसर मॅडममुळे रिसर्च करत असताना फिरायला मिळाला. प्रत्येक लेणी, शिवनेरी किल्ला असेल, नाणेघाट असेल. आपणाला एक विनंती सरांना, तिकडे तुम्ही एकदा आता पावसाळा आहे तर तुम्ही ट्रिपसाठी जुन्नरकडे जाऊ शकता. शिवनेरी किल्ला असेल, माळशेज घाट खूप सुंदर आहे त्या ठिकाणी. त्यामुळे आणि आज सर्वांसमोर सांगायला अभिमान अजून एक वाटेल की डॉक्टर जगदीश पाटील साहेबांमुळे आज जे मला फेलोशिप चालू आहे PhD साठी महात्मा ज्योतिबा फुले नागपूर, हे पहिल्यांदा जेव्हा 2021 साली पहिली लिस्ट लागली होती त्यामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यातील 2च विद्यार्थी होते. परंतु खूप सारे आंदोलन केले, काही फायदा झाला नाही. पण ज्यावेळेस साहेबांना मी रिक्वेस्ट केली, साहेब असं आहे, मला तर मिळाले नाहीच आहे आणि विद्यार्थी पण खूप 30 ते 35 विद्यार्थी असतात, लँग्वेज असे सर्वच विद्यार्थी. तर ते साहेबांनी वर सांगितलं किंवा रिक्वेस्ट केली ती सगळ्यांनाच ते महाज्योती फेलोशिप सर्व विद्यार्थ्यांना मिळतो. आज आम्हाला JRF साठी 35,000 आणि SRF साठी 50,000 महिन्याला मिळतात. ते 2 वर्षासाठी SRF आणि 3 वर्षासाठी JRF. या अशा गोष्टी आम्हाला
त्या ठिकाणी मंजूर झाला. त्यामुळे मी साहेबांचं बी सर्वांसमोर खूप खूप अभिनंदन करतो. आज आपल्यामुळं आम्हाला जो काही आर्थिक आधार आहे तो साहेबांमुळेच झालेला आहे. आणि आज मी काय जास्त एवढं मला जास्त बोलायची सवय नाही आहे, बाकीच्या गोष्टी म्हणजे सवयच नाही आहे ते. त्यामुळे मी माझ्या विठ्ठलापाशी एवढीच एक प्रार्थना करतो की आमच्या आदरणीय मॅडम, माझ्या शिक्षण क्षेत्रातील आई यांना खूप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद श्री ज्ञानेश्वर झरकर सर. यानंतर आमंत्रित करतीये डॉक्टर अंबादास भास्के यांना. एक मिनिट 30 सेकंदात बोलतो मी. सर्वांना नमस्कार. सामाजिक शास्त्रीय संकुलातील मायेची सावली म्हणजे डॉक्टर माया पाटील मॅडम असा लेख मी गौरव ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. त्यातलेच काही भाग जो आहे तुम्ही वाचून दाखवतो. पुरातत्व शास्त्रातील अभ्यासक, मार्गदर्शक, शिक्षक म्हणजेच डॉक्टर माया पाटील मॅडम. पाटील मॅडमचे नेहमीच मार्गदर्शन आम्हाला लाभते याचा मला मनस्वी आनंद आहे. डॉक्टर माया पाटील मॅडम या अतिशय नम्र, अभ्यासू, संवादक, तत्वनिष्ठ, द्रष्टे, विचारवंत, क्रियाशील, उपक्रमशील आणि आपल्या कामातून वाहून घेणाऱ्या आदर्श शिक्षिका व आपल्या विषयाच्या व्यासंगी मार्गदर्शक शिक्षिका आहेत. डॉक्टर माया पाटील मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत, त्याबद्दल डॉक्टर माया पाटील मॅडम यांना भास्के कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर पाटील मॅडम या सामाजिक शास्त्रीय संकुलातील एक केंद्रबिंदू आहेत की ज्यांनी संकुलात शिस्त आणि विकासाची ओढ लावली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांशी मॅडम आईप्रमाणे स्नेहभावनेने आणि मैत्रीपूर्ण मार्गदर्शन करतात. त्यामुळे संकुलातील आणि विभागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडले आहे. डॉक्टर माया पाटील मॅडम अनेक विद्यार्थी यांना व्यक्तिगत मदत केली आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. अनेकांना शिक्षणात गोडी निर्माण करून आदर्श नागरिक आणि माणूस बनवले आहे, याचा मी साक्षीदार आहे. डॉक्टर माया पाटील मॅडम यांच्याकडून शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच आम्हाला कौटुंबिक आस्था सुद्धा मिळालेली आहे. डॉक्टर माया पाटील मॅडम यांना कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही, ही गोष्ट मला खूप प्रभावित करते. त्यांचा विद्यार्थीप्रती स्नेह, शिक्षक म्हणून जबाबदारी आणि माणूस म्हणून स्वभाव मला खूप प्रभावित करतो. मॅडमनी नेहमी उत्साही, भावनिक स्थिरता, संयम, सहिष्णुता, सामाजिकता आणि शहाणपणा या संस्काराची बीजे यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवली आहेत. सामाजिक शास्त्र संकुलाचा मी एक घटक आहे, याचा मला खूप अभिमान आहे. सामाजिक शास्त्रीय संकुलामध्ये एकोपा आहे, एकी आहे आणि कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्वजण एकत्र घेतात आणि प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जातं. हा सामाजिक शास्त्रीय संकुल हा आमचा एक कुटुंब आहे आणि पाटील मॅडमनी कडून खूप आम्हाला शिकता आलं. मग त्यामध्ये अशोक कुमार सर असतील, भानुमती सर असतील किंवा मग चिंचोकर सर असतील, पाटील मॅडम, प्रकाश सर, कोळेकर सर, आमचे कुटुंब प्रमुख कांबळे सर यांच्या प्रयत्नाने संकुल नेहमीच समृद्ध राहील, यात काही शंका नाही. पाटील मॅडम यांचा स्वभाव, मार्गदर्शन, शिकवण मी अंगीकारण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अंबादास भास्के सर. यानंतर आमंत्रित करतीये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा श्रीमती कांचन आघाव यांना. व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज पाटील मॅडम या वयोमानात परत निवृत्त होत आहे, पण तसं ते जसे की ज्ञानेश्वरी म्हणली जसं मन मानायला तयार नाही. पण जी काही प्रोसेस असते त्यानुसार ते निवृत्त होत आहेत. आता जसे भास्के सर बोलले त्याप्रमाणे मी त्यांच्या ह्याच्यात एक लेख दिला आहे. त्या लेखातले काही वाक्य तुम्हाला मी सांगू इच्छिते इथे. माया. माया हे नाव उच्चारलं की आपल्या सगळ्यांच्या मनात येतं की माया म्हणजे ममता, प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण होते. तसंच माया पाटील मॅडम यांचं नावही त्याप्रमाणेच आहे. माया या नावाचे काही विविध भाषांमध्ये अर्थ आहेत. माया याचे हिंदू याच्यामध्ये लक्ष्मीचे दुसरे नाव माया आहे. तुपी भाषेमध्ये याचा अर्थ होतो की आई. हिब्रू भाषेमध्ये पाणी याचा अर्थ होतो माया या शब्दाचा. आणि अरबी भाषेमध्ये माया म्हणजे सुंदर स्त्री. आता या सगळ्या नावाचा जो अर्थ आहे विविध भाषांमध्ये तो आपल्या मॅडमना साजेसाच आहे, यात काही वाद नाही. मॅडम या एक परिपूर्ण स्त्री म्हटलं तरी चालेल. नोकरी सांभाळ करत करत आपल्या मुलांना आदर्श
घडवलं त्यांनी, चांगलं नोकरी लागली, सगळं व्यवस्थित केलं त्यांचं. तसेच विद्यापीठातील सर्वांना माया पाटील म्हणले की त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाने हसू येते की ही आपली व्यक्ती आहे, आपला माणूस आहे. आणि जसं की म्हणतात सर्वजण की प्रत्येकाने आपापली आई वगैरे असं त्यांना मांडलं, पण माझ्यासाठी ती आई आणि माझी जवळची मैत्रीण असेही आहेत त्या. आमच्या एक ग्रुप होता, म्हणजे आहे अजूनही. काही आम्हाला जर ठरवायचं असेल किंवा विद्यापीठात काही कार्यक्रम घ्यायचा असेल तर आमची कमिटी नेमली असली की आम्ही न विचारता माया पाटील मॅडमच्या केबिनमध्ये जाऊया, म्हणजे त्यांची परमिशन न घेता डायरेक्ट ठरवणार आणि मग मॅडमला सांगणार की असं असं आहे, आम्ही तुमच्या इथे येतोय. मग तिथं गेल्यावर मॅडम सोबत गप्पा मारणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठरवणार आणि मग तिथं नंतर इतर गोष्टी गप्पा गोष्टी करणार आम्ही. 2012 मध्ये मी जेव्हा जॉईनिंगला आले इथं, इंटरव्ह्यूच्या पहिल्या दिवशीच माझी मॅडम त्यांच्याशी ओळख झाली. मग त्यांनी विचारलं की तुझा BA चा स्पेशल विषय कुठला. मग इंग्रजी सांगितलं. मग मॅडमने मला 2-3 प्रश्न इंग्रजीत विचारले, त्याचे उत्तर द्यायला सांगितले. त्यानंतर जॉईन झाले मी आणि सुदैवाने माझी बदली सोशल सायन्समध्ये झाली. त्यानंतर मॅडमचा माझा संपर्क वाढला फार. नंतर मॅडमचं बोलणं वागणं म्हणजे फार प्रेमळ होतं. त्यांनी असं विद्यार्थी, ऑफिस स्टाफ किंवा असं काही भेदभाव कधीच केला नाही त्यांनी, किंवा त्यांनी मी वयाने, मानाने किंवा पदाने मोठी आहे हेही कधी कोणाला जाणू दिलं नाही. ते प्रत्येकाला आपुलकीने बोलायचे, आपलेपणाने जाणून द्यायचे. या गोष्टींमुळे सर्वजण त्यांच्या इतक्या जवळ गेले आणि मला त्यांचं विशेष म्हणजे असं आपुलकी जाणवायची. माझ्या चेहऱ्यावर जरी थोडं टेन्शन दिसलं की ते मला बोलून विचारायचे, काय झालं सांग मला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मधला जो काळ होता त्यात बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला त्रास झाला होता, ते आता मी तर सांगू इच्छित नाही. पण त्या काळात सुद्धा मला असं काही फार स्ट्रेस झाला की मी मॅडमकडे जायची, मॅडम असं असं झालंय, मला हे पटलं नाही. मग ते इतके प्रेमाने समजून सांगायचे, तिथून बाहेर पडताना रिलॅक्स होऊन बाहेर पडायची. त्यामुळे आता इथून पुढं ते काही होईल असं वाटत नाही. पण मॅडम म्हटलं की म्हणजे ममतेचं ज्यांनी जे वटवृक्ष तयार केलं होतं, माया या नावाच्या झाडाखाली जे आम्ही सगळेजण एकत्र राहत होतो, आता यापुढे ते मिळणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे आम्हाला कसं वाटायचं की विद्यापीठात आहेत मॅडम, रोज जरी भेट होत नसली तरी काही अडचण आली की चला जाऊ मॅडमकडे, आहेत आपल्या हक्काचं ठिकाणी, आपण जाऊन तिथं बोलूया, अडचण असली तर त्यातून सोल्युशन मिळणार नक्की हे आम्हाला माहित होतं. पण इथून पुढं आज म्हणजे 1 जुलैपासून आता ते थोडंसं आम्ही मिस करू त्याला. पण ठीक आहे, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिला म्हणून नातंही संपत नाही. आपल्याला पुढील सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात खूप आनंद, आरोग्यमय जीवन लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. धन्यवाद कांचना भावना. यानंतर ललित कला व कला संकुलाच्या वतीने श्री अमोल देशमुख मनोगत व्यक्त करते. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सगळेजण, मला कल्पना आहे कार्यक्रमाला विलंब होतोय आणि सगळ्यांनाच खूप भरभरून बोलायचं आहे. खरं तर गेल्या 5 वर्षांमधला आमचा जवळचा संबंध ललित कला आणि कला संकुलाच्या संचालिका म्हणून मॅडमनी खूप यशस्वीपणे ही धुरा सांभाळली. कलाकार मनस्वी असतात म्हणतात की त्यांना सगळ्यांना बांधून ठेवणं कठीण असतं. प्राध्यापक जरी असलो तरी आमचा सगळ्यांचा पुढचा पिंड कलाकाराचा आहे. म्हणजे आम्ही आमच्या बापाला ऐकत नाही असं म्हटलं जातं कलाकारांच्या बाबतीत, पण इथे आल्यानंतर आम्ही आमची नांगी टाकायचो खरं तर. कारण मॅडमने आम्हाला कधी क्रांतीचा झेंडा घेऊच दिला नाही हातात. आम्हाला सतत त्या सांगायच्या, चांगलं काहीतरी करत राहा, चांगले कार्यक्रम करत राहा. आणि त्यानिमित्ताने आम्हाला नेतृत्व खूप छान मिळालं. आणि म्हणूनच गेल्या 5 वर्षांमध्ये ललित कला आणि कला संकुलांनी अनेक ठिकाणी यश मिळवलं. राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सव असेल किंवा राज्यनाट्य स्पर्धा असेल, अशा खुल्या गटामध्ये ते अगदी विद्यार्थी दशेपर्यंत या सगळ्या स्तरांवर ललित कला संकुलांनी आपला झेंडा रोवला. तो केवळ माननीय पाटील मॅडम यांच्याचमुळे. खरं तर परवाच्या दिवशी ललित कला आणि कला संकुलाकडून निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला. खूपच हळवा कार्यक्रम झाला तो. दिनेशने आमचा सगळ्यांचा बांध फोडला आणि बोलायला सुचलं नाही. आणि मी त्याही दिवशी म्हणालो होतो की बोलायचं खूप आहे पण शब्द पळून गेलेत, काय सुचत नाहीये काय बोलायचं ते. पण आज त्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की मॅडम खूप छान कलावंतही आहेत, आर्किओलॉजिस्ट आहेत, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, प्राध्यापिका आहेत. पण त्यांनी सांगितलं होतं, त्या वारंवार सांगायच्या गेल्या 4-5 वर्षांमध्ये की मी लिहिलंय थोडंफार आणि त्याच्यावर आपल्याला कधी काही करता येतं का बघूया. आणि आमच्याकडून ते राहून गेली, ती उणीव राहिली. पण या निमित्ताने आम्हाला एक छान लेखिका आता उद्यापासून मिळतील आणि
मॅडम लवकरच आपण आपल्या कथांवरचा आणि आपल्या लिखाणावरचा प्रोजेक्ट करूया, आधी त्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि शिवाय काय एक इच्छा व्यक्त करायची की नाटकात पण मला कधीतरी काम करायचं आहे. बाकी सगळ्यात काम केलेलं आहे. सो सर पण 2 मेला सेवानिवृत्त झाले. त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे लवकरच, पण त्यानंतर एक हिरोईन आम्हाला मिळालीत नक्की, आणि त्या दोघांना घेऊन आम्ही नाटक करणार. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायचं कंटिन्युटी आमचं भाग्य, आणि त्यांना पुढच्या उज्ज्वल भविष्य आहे मॅडमचा आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. निरामय आयुष्यासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद अमोल देशमुख सर. यानंतर विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर अभिजित जगताप सरांना मनोगतासाठी आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दामा सर, मंचावर उपस्थित आदरणीय जगदीश पाटील सर, आणि ज्यांच्या निरोप समारंभाला आपण इथे जमलो त्या आदरणीय माया पाटील. खरं तर कुठलाही निरोप समारंभाचा कार्यक्रम शक्यतो आपण 4 वाजता सुरू करतो, आणि मगाशी आम्हाला प्रश्न पडला की आज 3 वाजता का चालू केलं कार्यक्रम. आणि आता जर भाषणं बघितली ऐकली तर लक्षात येते की 3 वाजता चालू करायचं काही कारण आहे, कारण प्रत्येक जण इथे येणारा किमान 7 ते 8 मिनिटं तरी बोलतोय, कारण प्रत्येकाच्या भावना तशा आहेत. आणि जे लोक ज्यांना मी कधी फारसं बोलताना पाहिले नाही, असा तो ज्ञानेश्वर असतील किंवा ज्ञानेश्वरी असतील, ते लोक सुद्धा इतकं भरभरून बोलतात. त्याच्यावरून एक लक्षात आलं की 3चा जो निर्णय होता तो अत्यंत योग्य होता. खरं तर माझा आणि मॅडमचं जॉईनिंग मला वाटतं एकाच वर्ष 2008ला. मी सप्टेंबरला जॉईन झालो आणि मॅडम मला वाटतं त्याच सप्टेंबरला जॉईन झाल्या. आणि आर्किओलॉजीचा आमचा काही कधी आयुष्यात कधी संबंध नाही किंवा ऐकलं नाही. माझ्या लहानपणी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं एक सिरियल होतं, त्याच्यामध्ये ते शेवटी एक टायटल यायचं, सहकार्य ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तेव्हा प्रश्न पडायचे काय आहेत, तर ते आर्किओलॉजी म्हणजे काय आहे विद्यापीठात आल्यानंतर मला माहीत झालं. आणि माझं सुदैव असं आहे की 2016 साली मी अत्यंत चांगल्या अशा बिल्डिंगमध्ये स्थलांतर झालं. सोशल सायन्स इमारतीत कांबळे सर इथं आहेत, आणि मला अत्यंत चांगला शेजार लाभला तो माया पाटील मॅडमच्या स्वरूपात. कारण माझं आरोग्य केंद्राचं जे खोली होती ती माया पाटील मॅडमच्या केबिनच्या शेजारीच होती. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिला की तुम्ही देखील चांगले घडत जाता, आणि कदाचित त्याच्यावर माझा विश्वास आहे. मॅडमचा बरोबर तिथे जे काही आमच्या बऱ्याचदा मॅडमच्या केबिनमध्येही आम्ही चहाला मॅडम बोलवायच्या, वेगवेगळ्या त्यांच्याशी चर्चा व्हायच्या, आणि मला थोडीशी उत्खनामध्ये थोडंसं आवड निर्माण झाली. आवड म्हणजे एक्झॅक्टली करतात काय हे मला बघायचं होतं. आणि एकदा मॅडमचा फोन आला की सर आम्ही नरखेडला उत्खनन चालू आहे, तुम्हाला वेळ असेल तर या. रविवार होता आणि मी कन्येला घेऊन गेलो तिथं. तर मॅडमनी मगाशी ज्ञानेश म्हणला होता की तिथं काहीतरी अडचण होती आणि जेवायची सुद्धा सोय नव्हती. तर मॅडमनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर मॅडम स्वतः सगळं करायच्या, आणि त्यांनी मला केवळ आर्किओलॉजी म्हणजे काय, उत्खनन म्हणजे काय, कसं करतो हे सांगितलं. शिवाय त्यांनी तिथं सगळ्यांबरोबर सहभोजनाचा आनंद देखील आम्ही त्या दिवशी घेतला. अत्यंत चांगलं जे आठवणी जे आहेत ते माया पाटील मॅडम सोबत माझ्या आहेत. आणि मगाशी म्हटलं की मॅडमना माणसं जोडायची खूप सवय आहे, आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या लक्षातही ठेवणार नाही किंवा त्यांच्या दृष्टीने त्या फार मोठ्या नसतीलही, परंतु त्या लक्षात राहतात. जसं मगाशी सांगितलं काय की मॅडम मला वाटतं पहिल्यांदा जेव्हा कन्या त्यांची अमेरिकेत गेली होती नासामध्ये, तेव्हा मॅडम जाऊन आल्या होत्या नासामध्ये, आणि येताना एक त्यांनी साधं एक पेन आणि एक किचन तिथलं घेऊन आलं, ते तुमच्या कन्यासाठी मी घेऊन आलो, आणि ते अजूनही मी ते माझ्याकडे जपून ठेवलंय मॅडम. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या असतात. एखादा शिक्षक किती मोठा आहे हे ओळखण्याचं जर काही मोजमाप अजून तरी झालेलं नाही आहे, परंतु ढोबळपणाने मी असं म्हणतो की त्या शिक्षकाने किती विद्यार्थ्यांना शिकवलं यापेक्षा त्यांनी किती विद्यार्थ्यांना घडवलं हे पाहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही पहिली जर 2 भाषणे पाहिली असतील आत्ताची, तर मॅडमनी शिक्षक म्हणून किती मोठ्या तुमच्या लक्षात येईल की विद्यार्थी त्यांनी केवळ शिकवले नाही तर त्यांनी त्यांचं आयुष्य घडवलंय. मग ज्ञानेश्वरी असतील, ज्ञानेश असतील, श्वेता असेल, ही मुलं त्यांच्या घरामध्ये राहून मॅडमनी त्यांच्या अगदी सगळ्या गोष्टी करून, आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे केवळ त्यांना शिकवणंच असं नाही, कुठलीही अडचण असेल त्याच्यामध्ये मदत करून त्यांनी यांना घडवलंय. आणि खरोखर म्हणजे हे माया पाटील मॅडमच करू शकतात. जनरली काही वेळा असे आपण पाहतोय की निरोप समारंभाला माणसांना बोलून आणावं लागतं, भाषण करायला बोला म्हणून सांगावं लागतं, परंतु मॅडमचा कालचा समारंभ इतका मोठा झाला की काल बऱ्याच जणांची भाषणं झाली आणि आजही बरेच जण बोलणार आहेत. मॅडम तुम्ही तुमच्या पुढच्या भावी आयुष्यात ह्याच्यात देखील आणखीन चांगलं काम करणार आहात. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन तुम्ही
ज्या लोकांना जोडलेलं आहे, डेक्कन सोसायटी असेल या सगळ्या किंवा पुरातत्व खात्याचे जे लोक असतील, तर हे करत असताना फक्त माझा एकच सल्ला आहे की आता थोडंसं तुम्ही आपली तब्येत सांभाळून या सगळ्या गोष्टी करा. कारण काय की झोकून देणं, एखाद्या गोष्टीमध्ये झोकून देणं काय असेल तर माया पाटील मॅडमकडनं बघावं. त्या आर्किओलॉजीचं काम हे त्यांचं आवडतंय, त्यामुळे त्याचा त्यांना कधीच त्रास झाला नाही आयुष्यात. पण त्यांना कुठला त्रास झाला असेल तर ते जुन्नरचे म्युझियम उभं करणं, आणि याचा साक्षीदार मी आहे. कारण त्या काळ अत्यंत खरोखर खडतर होतात, खूप सारे लाल फितीचे कारभार असतात, आणि या सगळ्यातनं मॅडम तशा प्रशासक नाही आहेत. कारण त्यांना हे कागद रंगवणं किंवा मान्यता घेणं हे त्यांचा प्रांत नाही आहे. परंतु तरी सुद्धा चिकाटीने न थकता न कंटाळता त्यांनी हे काम केलं, आणि त्याच्यामुळे आज आपल्या विद्यापीठातलं जे USP म्हणू आपण, ही युनिक सेलिंग जे पॉईंट आहे तो आपलं आर्किओलॉजीचं म्युझियम आहे. याचं कारण जे इथं बाहेरचे व्हिजिटर्स येतात, मग माझ्याकडे येणारे समर इंटर्नशिपची मुलं असतील, आमच्या MSFDला येणारे प्राध्यापक असतील, त्यांच्या ज्या व्हिजिट्स कॅम्पसमध्ये आम्ही ऑर्गनाईज करतो, तर तेव्हा सगळ्यात जास्त कुठली व्हिजिट आवडली तर ती आर्किओलॉजी म्युझियमची व्हिजिट आवडली, हे त्यांचं उत्तर असतं. त्यामुळे माया पाटील मॅडम, आपण जे विद्यापीठासाठी जे काम केलेलं आहे ते इथला कुठलाच घटक तो विसरू शकणार नाहीये. त्याचबरोबर मी खरं तर जगदीश पाटील सरांचं देखील अभिनंदन करेन. कारण प्रशासकीय सेवेत असणाऱ्या माणसांचे दोन अडचणी असतात. एक तर त्यांच्या सातत्याने होत राहणाऱ्या बदल्या, त्यामुळे त्यांचं कुटुंब सांभाळणं आणि हे सांभाळणं. अशा वेळेस बऱ्याचदा असं होतं की त्यांचे जे सहचरी असतात त्यांना दुय्यम भूमिका घ्यावी लागते, किंवा त्यांना त्या मिस्टरांबरोबर त्या ठिकाणी जाणं, किंवा मग नोकरीवर न करणं, कुटुंबात सांभाळणं. तर जे स्वातंत्र्य जगदीश पाटील सरांनी मॅडमला दिलं, त्यांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही सोलापुरात राहून हे कार्य करा, आणि त्या ह्याच्यामुळेच मला वाटतं गेल्या 10 वर्षात किंवा 15 वर्षात मॅडमनी हे काम जे आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकल्या. मी आपल्या दोघा उभयतांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य जे आहे ते अत्यंत निरोगी आणि सुखासमाधानाचं जावं, आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना शुभेच्छा आहेत. आणि आजी आजोबा झाल्याबद्दल आपलं एकदा अभिनंदनीय आहे. धन्यवाद माननीय डॉक्टर अभिजित जगताप सर. यानंतर रसायनशास्त्रीय संकुलाच्या संचालिका तथा मॅडमच्या जिवलग सखी आदरणीय डॉक्टर अंजना लावण मॅडम यांना मनोगतासाठी आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू आदरणीय प्राध्यापक दामा सर, आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर, आणि माझ्या मैत्रिणी, खरं तर बोलताना थोडंसं भावनाविवश झाले. आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम, सर्वांनी खूप छान विचार मांडले, आणि खरं तर काही सांगायची गरजच नाहीये. किती चांगल्या गुरु आहेत त्या. त्यांच्याकडून विद्यार्थीच त्यांचे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश शिकले असं नाही, पण आम्ही सुद्धा खूप काही शिकलो. एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय व्यवस्थित शिस्तबद्धपणे कसं करावं हे माया मॅडमकडून शिकावं. खरं तर रिफ्रेशर कोर्स ऍक्च्युली जेव्हा मॅडम जॉईन झाल्या तेव्हा रसायनशास्त्र संकुलातच प्रथम त्यांची माझी ओळख झाली, आणि आमच्यामध्ये मैत्रीचं नातं हे हळूहळू आणखी घट्ट होत गेलं. खूप छान मैत्री झाली आमच्यामध्ये. रिफ्रेशर कोर्स RCOC अफेक्टेड ग्रुप मधले आम्ही दोघीही, आणि मग 2018 साली दोघींनी एका रिफ्रेशर कोर्स साठी आम्ही अप्लाय केलं. दोघींना तिथं जाता आलं, आणि तो होता पुणे विद्यापीठामध्ये. आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा मॅडमनी सांगितलं की तुम्ही माझ्या घरीच राहायचं आहे. म्हटलं नाही मॅडम, मी राहील, युनिव्हर्सिटीनं सोय केलेली आहे तिथं. पण मॅडमने अजिबात ऐकलं नाही की नाही, तुम्ही माझ्यासोबतच राहायचं आहे. आणि खरोखर मी भाग्यवान आहे की तो जो काळ आम्ही दोघींनी एकत्र व्यतीत केला, त्यात आणि आम्ही एकमेकींच्या खूपच म्हणजे जवळ गेलो. एकमेकींच्या खूप छान गप्पा केली, गोष्टी आमच्या रंगत असत. आणि जसं सांगितलं त्या उत्कृष्ट स्वयंपाक बनवतात. आम्ही दोघी मिळून छान पाककृती करायचो, फिरून यायचो, आणि तसंच जाऊन तिथं अगदी लहान मैत्रिणी जसे छोट्या मुली असतात तसं जाऊन पाणीपुरी असं रोज ठरलेलं असायचं, आणि खूप एन्जॉय केलं. जसं तिथलं ते क्लासेस एन्जॉय केले तसं घरी पण येऊन खूप छान एन्जॉय करत गेलो आम्ही. आणि त्यातूनच मग आमचं घरचं पण सगळे संवाद रंगायचे. आमची जी लेकरं आहेत त्यांच्याबद्दलचं सगळं एकमेकींना सांगायचं. आनंदाच्या गोष्टी पहिल्यांदा कुणाशी शेअर करायचं तर पहिल्यांदा माया मॅडमना कधी सांगेन असं व्हायचं. त्यांना सांगितल्यानंतर किंवा त्यांनी मला जेव्हा आनंदाची गोष्ट काही सांगत असतील ते ऐकल्यानंतर अंगावर जे शहारे यायचे दोघींच्या ना, ते सांगतं की आम्ही दोघी एकमेकींच्या किती म्हणजे अगदी बहिणीसारख्याच आहोत. खूप छान मैत्री आमची आहे, ती तशीच राहणार आहे. जरी कांचनने सांगितलं की त्या इथे नसतील तरी
काही हरकत नाहीये, आपण भेटतच राहत असतो नेहमी. फोन आता आहेत, व्हॉट्सअप कॉल करू शकतो. ह्या सगळी गोष्टी आपण करतच असतो. मॅडमचं म्हणजे महिलांच्या सबलीकरणासाठीचं जे योगदान आहे ते अतिशय महत्वाचं आहे. सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेलाच आहे. मी सुद्धा खूप स्ट्रॉंग होत गेले त्यांच्यासोबत राहत आणि हेही शिकत गेले की कसं इतरांना सहकार्य केलं पाहिजे, आपल्या बरोबरच इतरांची पण प्रगती कशी करावी हे मॅडम कडून शिकावं. ज्ञानेशला इथे येऊन बोलतं करण्याची जी ताकद मॅडम मध्ये आहे ना, ती खरीच वापरण्याजोगी आहे. कारण मी बघितलंय ज्ञानेशला, अतिशय शांत विद्यार्थी तो, मॅडम सोबत असतो तेव्हा, पण तो इथे येऊन बोला का केवळ मॅडमवरचं जे त्यांचं प्रेम आहे, आदर आहे त्यांच्याबद्दलचा, त्यामुळे तो इथे येऊन तो व्यक्त झालेला आहे. मॅडमच्याच सहकार्यामुळे आणि म्हणजे त्यांच्या पुढाकाराने ऍक्च्युली विद्यापीठामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि सर्वच महिलांना त्यामध्ये मॅडमनी सहभागी होण्यासाठी उद्युक्त केलं. आणि सगळ्यांकडे काहीतरी आहे आणि ते तुम्ही तिथं तुमचं कलागुणांना वाव देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यातून मी पाहत गेले की महिला खरंच पुढे येऊन ते व्यक्त होऊ लागल्या. कितीतरी महिला म्हणायच्या की आम्हाला स्टेजवर येऊन बोलायचं जमत नाही, भीती वाटते, पण मॅडमच्या प्रोत्साहनामुळे ते इथे येऊन बोलायला लागल्या, बोलतात. आणि मी बघितलं की आडगावकर मॅडम एकदा पहिल्यांदाच महिला दिना दिवशी बोलत्या झाल्या. असं खूप उदाहरणं देता येतील की जे इथे येऊन व्यक्त व्हायला लागले. हे तर झालंच. मी बघितलं मॅडमचं की जे काही रंजले कांजले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मनामध्ये जो एक सहकार्य, त्यांना मदत करण्याचा भाव आहे, तो बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच ते आपणही अंगीकारलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी मी हे शिकल्या आणि नुसते शिकल्याने अंगीकारल्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न असा आम्ही करत आहोत सर्वजणी. मॅडम जेव्हा इथं जॉईन झाल्या आणि आमची मैत्री झाली, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा एकमेकींच्या संपर्कात येऊन पुढं हळूहळू त्यांच्या सगळ्या त्या ज्ञानाचं मला माहिती होत गेली. खरं तर ज्ञानेश म्हणाला तसं मूर्तीच्या पुढे समोर उभं राहून डोळे मिटून प्रार्थना करायची, पण मॅडमनी जसं सांगितलं तसं मलाही कधी आर्किओलॉजीची एवढी माहिती खरोखर नव्हती. पण मॅडमच्या संपर्कात येऊन त्यांचे लेख वाचून, त्यांची पुस्तकं वाचून मलाही त्याची आवड निर्माण झाली. आणि खरोखर म्हणजे त्यांनी जेव्हा महिला कक्षाच्या वतीने एक आयोजित व्याख्यान दिलं त्यावेळी कळलं की पुरातत्व शास्त्रामधले जी शिल्प आहेत ते शिल्प बघितल्यानंतर त्या काळी सुद्धा त्या शिल्पामधली ती जी स्त्री आहे ती आरशामध्ये पाहत आहे. म्हणजे त्या एवढंही आपण इमॅजिन कधी म्हणजे किंवा मी तशी कल्पनाच केली नव्हती, पण मॅडमच्यामुळे मला हे कळायला लागलं. आणि मग हत्तरसंग कुडाळचं जे मंदिर आहे त्याचं जे त्यांनी ते उत्खनन करून त्याचं ते खूप छान पुन्हा त्याचं हे केलेले आहे, मॅडमचं त्यात योगदान आहे. तर ते तिथे एकदा भेट देऊ असं त्यांची खूप इच्छा होती की आपण सगळ्या मिळून जाऊ. आणि सगळ्या म्हणत होत्या महिला की आपण एक ट्रिप काढूया. ते राहून गेलं. पण मी एक 8-10 दिवसापूर्वीच माझ्या मुलीला आणि जावयांना घेऊन ते मंदिर पाहायला आम्ही गेलो. आणि तिथे गेल्यानंतर जो मॅडमनी ज्या दृष्टिकोनातून ते पाहायचं असतं ते पाहिलं, त्याचा आनंद घेतला. आणि मग कळायला लागलं की आपला भारत देश किती समृद्ध आहे. म्हणजे हे सगळं श्रेय मॅडमला जातं. त्या विषयाची आवड निर्माण करणं, जसं ज्ञानेशनं सांगितलं इथं ऍडमिशन घेतल्यानंतर त्याची काय स्थिती होती, पण तो जो घडला किंवा ज्ञानेश्वरी जी घडली ते घडण्यामध्ये मॅडमचं जे योगदान आहे, जे ते सांगतायत विद्यार्थी, ते मी प्रत्यक्ष कितीतरी जणांच्या बाबतीत अनुभवलेलं आहे. आणि कालच मला वाटतं कोळेकर सरांनी सांगितलं होतं की मॅडम ज्या हाताने मदत करतात त्या दुसऱ्या हाताला त्या कळू पण देत नाही. हे खरंच सत्य आहे. कितीतरी उदाहरणं आहेत की मी प्रत्यक्ष त्यांना जवळून पाहताना बघितले की कितीतरी जणांना त्या प्रेमाने मदत करत असतात. हा तेवढ्याच त्या शिस्त प्रिय आहेत, कडकही आहेत. मुलं जिथं चुकत असतील तिथं नक्कीच तिथे ती कडक भूमिका पण घेतात. म्हणजे मुलं विद्यार्थीच असं नाही, इव्हन स्टाफला सुद्धा त्या रागवताना मी पाहिलेलं आहे. पण ते योग्यच आहे. खरं तर खूप काही बोलायचं आहे पण वेळेचं भान ठेवते मी. आणि मॅडमना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना इथून सगळं जे पुढचं त्यांचं जे काही आयुष्य आहे ते अतिशय आनंदमयी आणि निरोगी जावं, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय डॉक्टर अंजना लावणा. यानंतर सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांना मी विनंती करते त्यांनी मनोगत व्यक्त करावं.
व्यासपीठावरील आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू आदरणीय दामा सर, आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर, ज्यांच्या निरोप समारंभानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत, त्या आमच्या संकुलाच्या डॉक्टर माया पाटील मॅडम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले विविध संकुलाचे संचालक, युवा प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, खरं म्हणजे मी जे सुट्टाचा ग्रुप जो आहे तो पाहत होतो, जे सोलापूर युनिव्हर्सिटी टीचर असोसिएशन नावाचा ग्रुप आहे जो रेग्युलर टीचर्स आहे, त्याच्यामध्ये 19 सदस्य आहेत. उद्यापासून ते 18 होतील आणि पुन्हा सप्टेंबरमध्ये मला वाटतं 17, डिसेंबरमध्ये 16, म्हणजे या पुढच्या 6 महिन्यामध्ये या विद्यापीठामध्ये केवळ 16 शिक्षक, रेग्युलर शिक्षक राहतील. आणि कदाचित इतर विद्यापीठांना थोडंसं आश्चर्य वाटेल की 16 शिक्षकावर विद्यापीठ कसं चालतं. त्याचा सुद्धा बहुतेक आपण आदर्श जो आहे तो पुढे जाऊन देतो की काय, अशी मला आता शंका निर्माण झालेली आहे की कमी शिक्षक असताना सुद्धा परिणामकारक कामं कशी करायची आणि चांगलं कामं कशी करायची, असं एक उदाहरण जर दिलं गेलं भविष्यामध्ये तर ते याच विद्यापीठाचं असेल. परंतु तशी वेळ येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे, कारण ऑलरेडी या कॅम्पसमधल्या शिक्षकांच्यावर इतका वेगळ्या जबाबदारीचा इतका तणाव आहे, दबाव आहे, वर्क प्रेशर एवढा आहे की एकेकाकडे 2-2, 3-3 जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळं येत्या काळामध्ये ही जी काही पोकळी आहे ती भरून निघेल अशी मला खात्री आहे. डॉक्टर माया पाटील मॅडम असो किंवा अनेक लोक सोशल सायन्सचा उल्लेख जो आहे तो अतिशय सन्मानानं किंवा अतिशय चांगल्या पद्धतीनं, चांगलं संकुल, मी कधीही सोशल सायन्स विषयी कधी वाईट बोललेलं कुणाच्याकडून ऐकलेलं नाही. म्हणजे मी संचालक झाल्यापासून सुद्धा ऐकलं नाही, त्याच्यापूर्वी सुद्धा ऐकलं नाही. त्याचं कारण साधं आहे, या संकुलामध्ये जे शिक्षक आहेत किंवा आमच्या अशोक कुमार सरांच्या काळापासून जे एक शिस्त त्या संकुलाला लागली आणि ह्या संकुलामध्ये जे जेवढे म्हणून शिक्षक याच्यापूर्वी काम केले किंवा काम करून बाहेर पडले, त्याच्यामध्ये मग प्रकाश वनखेडे सर असतील किंवा दुर्दैवानं भानुमती सरांचं निधन झालं आणि चिंचोकर सर नोव्हेंबरला रिटायर झाले, त्याच्यापूर्वी आपले अशोक कुमार सर रिटायर झाले. हे सगळे अतिशय डेडिकेटेड लोक आहेत, अतिशय समर्पित भावनेनं काम करणारे हे सगळे शिक्षक आहेत. त्यामुळे हे संकुल जे आहे हे संकुल मोठं होत गेलं. मी जबाबदारीने सांगतोय की इतर संकुलाच्या तुलनेने हे संकुल फार पुढे आहे, फार म्हणजे फार पुढे आहे, सगळ्याच बाबतीत पुढे आहे. म्हणजे मी डायरेक्टर म्हणून त्याचं कौतुक करत नाही, पण ते सत्य आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळं हे करत असताना तिथली जी काही माणसं आहेत त्याच्यामध्ये मग डॉक्टर माया पाटील मॅडमचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. माया पाटील मॅडमची सर्व्हिस जी आहे तशी शिक्षणाची सर्व्हिस तशी 25 वर्ष, 30 वर्ष, माझी 37 वर्ष सर्व्हिस होणार आहे जर मी त्यावेळेस रिटायर झालो तर. 37 वर्ष. मॅडमची सर्व्हिस 16 वर्षाची. 16 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एवढं मोठं काम उभा करणं हे तसं सोपं नाही. म्हणजे 16 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये काय केलं, अतिशय प्रतिष्ठित असे एक्सकॅव्हेशन साइट्स जे आहेत त्याचा उल्लेख काही लोकांनी केला. म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही भारतातील सगळ्यात मोठी शिखर संस्था आहे आर्किओलॉजीची. त्यांच्याकडून परवाना मिळवणे, लायसन्स मिळवणे आणि ते एक्सकॅव्हेशन करणं ही मोठी गोष्ट असते. असे 5 एक्सकॅव्हेशन साइट हे मागील 16 वर्षामध्ये मॅडमच्या सुपरविजनमध्ये या आपल्या विद्यापीठाच्या संदर्भात झालेले आहे. याच्याशिवाय मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत, मला असं वाटायचं तिथं येण्यापूर्वी मी शिवाजी विद्यापीठाशी अनेक बाबतीत जोडलं गेलेलं आहे किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सवर जोडलं गेलेलं आहे की फक्त सायन्सच्याच लोकांना मोठमोठे प्रोजेक्ट मिळतात असा माझा समज होता. परंतु तो समज सुद्धा मॅडमनी दूर केला. त्याचं कारण का, त्याचं उदाहरण आहे आपल्याकडे. आपल्या या विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये गेल्या 19 वर्षाच्या या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अनुदानाचा प्रोजेक्ट हा फक्त आणि फक्त डॉक्टर पाटील मॅडम, तो रोसाने दिलेला प्रोजेक्ट
ज्याचा उल्लेख कोणीतरी केला की जुन्नरमध्ये जो प्रोजेक्ट आपण जुन्नरमध्ये जो आपण म्युझियम जे डेव्हलप केलं ते म्युझियमला जे फंडिंग झालं ते मॅडमला झालं आणि त्या आधारावर आपण जुन्नरचं जे काय म्युझियम जे आहे ते आपण डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामध्ये हायली कॉन्ट्रीब्युटेड बाय डॉक्टर पाटील मॅडम असं आपल्याला अतिशय अभिमानानं सांगावं लागेल. मागील 16 वर्षामध्ये त्यांनी 2 वर्ष मला वाटतं उपसंचालक या पदावरती स्टेट डायरेक्टर ऑफ स्टेट आर्किओलॉजी ऑफिस जे आहे आपल्या राज्याचं त्या राज्यामध्ये किंवा त्या ऑफिसमध्ये 2 वर्ष उपसंचालक म्हणून त्यांनी काम केलंय. आपल्याकडून त्या डेप्युटेशन होत्या आणि तिथेही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. मागील 16 वर्षामध्ये 4 संशोधन प्रोजेक्ट, 6 पुस्तकं आणि 12 विद्यार्थ्यांना यशस्वीपणे पीएचडीचं मार्गदर्शन आणि एक पोस्ट डॉक्टरेट विद्यार्थी त्यांच्या हाताखाली पूर्ण झालेले आहे. हे 12 वर्षाचं हे फक्त मागील 16 वर्षाचं काम आहे. त्यामुळे हे करत असताना विद्यापीठाने सुद्धा त्यांना अनेक जबाबदाऱ्या या माध्यमातून दिल्या आणि मॅडम त्या अतिशय सक्षमपणे सांभाळल्या सुद्धा. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस सोशल सायन्सचा उल्लेख होतो त्यावेळेस आर्किओलॉजिकल म्युझियमचा हा उल्लेख जरूर होतो आणि आर्किओलॉजिकल म्युझियम हे आता मी काल 4.5 तासाचा कार्यक्रम घेतला. आर्किओलॉजिकल म्युझियम हे केवळ ह्या आपल्या विद्यापीठाशी संबंधित राहिलेलं नाहीये. ती या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा एक सांस्कृतिक वारसा बनत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेस या सोलापूर विद्यापीठातील आर्किओलॉजी म्युझियमचा ज्यावेळेस उल्लेख होईल त्यावेळेस डॉक्टर पाटील मॅडम यांचा उल्लेख जरूर होईल. हे सर्व करत असताना विद्यापीठाने त्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या देत असताना आधी सभा सदस्य ते आजही आपल्या विद्यापीठाच्या सिनेटच्या सदस्य आहेत, अकॅडमिक काउन्सिलच्या सदस्य आहेत, बोर्ड ऑफ स्टडीच्या त्या चेअरमन म्हणून काम केले आहे, रिसर्च अँड रिकग्निशन कमिटीच्या सन्मानित सदस्य म्हणून काम केले आहे. आणि आपलं आर्किओलॉजिकल म्युझियम हे कसं एक्सटेंड करावं यासाठी म्हणून सुद्धा त्यांनी मध्यंतरी प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळामध्ये म्युझियम जे आहे ते अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये होतं, नंतर त्याचं अपग्रेडेशन झालं आणि आता त्याला आर्किओलॉजिकल म्युझियम तर आहेच पण आर्किओलॉजिकल लॅब आहे, आर्किओलॉजिकल कॉर्नर आहे. हे सर्व जे एक्सटेन्शन जे आहे किंवा एक्सपान्शन जे आहे ते मॅडमने अतिशय व्यवस्थितपणे केलेलं आहे आणि याची आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मागील 5 वर्षामध्ये आपल्या कॅम्पसमध्ये स्कूल ऑफ आर्ट्स अँड फाईन आर्ट्स किंवा परफॉर्मिंग आर्ट्स हे संकुल सुरू झालं. या संकुलामध्ये सुद्धा मॅडम त्या संकुलाच्या प्रथम संचालिका आहेत आणि ते करत असताना तिथं नाट्यगृह डेव्हलप करणे, वेगवेगळे नाटकं बसवणे, त्याचे जे प्रयोग आहेत ते जसं शहरामध्ये असतील किंवा मग पुन्हा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी म्हणून मोटिवेट करणे, हे सर्व काम जे आहे ते स्कूल ऑफ आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स या संकुला अंतर्गत झालं आणि फार कमी कालावधीमध्ये ते स्कूल सुद्धा नावारूपास आलं. त्याच्यामध्ये सुद्धा मॅडमचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला महत्वाचं मानावं लागेल. आपण कोळेकर सरांनी उल्लेख केला, मलाही तो करायचाच होता, मी किंबहुना तो रिपीट होईल. ज्यावेळेस आपण आपली भव्य इमारत पाहतो 482 एकरची मोठी इमारत, त्या इमारतीच्या ऍक्विजिशन मध्ये म्हणजे जे जमीन आहे ते जमिनीचं अधिग्रहण करण्यासंदर्भात मी कालच पाटील सरांशी बोलत होतो की काय प्रक्रिया होती वगैरे ती. तर पाटील सरांनी सगळं सांगितलं, पण ते करत असताना किती हर्डल्स आले, किती आव्हानं आली आणि मग ते करत असताना सुद्धा पाटील साहेबांनी त्या अतिशय व्यवस्थितपणे त्याच्या सगळ्या गोष्टी त्या सुरळीत पार पाडल्या आणि जमीन अधिग्रहण करून 482 एकर जी जमीन आहे त्याचा जो काय ड्राफ्ट आहे, त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते हस्तांतर करताना ते स्वतः या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि त्यांच्या हस्तेच त्या काळचे आपले जे काही कुलगुरू आहेत बाबासाहेब बनगर सर, त्यांना ते कागदपत्र जे आहे ते त्यांच्याच हस्ते हस्तांतरण तिथं झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जरूर आपल्याला त्यावर विचार करावा लागेल. हे करत असतानाच आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये मला वाटतं बऱ्याच लोकांना ती माहिती नाही. आपल्याकडे बार्टी नावाची संस्था आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जी बार्टी मला वाटतं आता सध्या प्रोड्युसर त्या बार्टीचे समन्वयक म्हणून ते काम करतात आणि सध्या बार्टीमध्ये 69 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत, त्याचं ट्रेनिंग घेत आहेत किंवा ते कोचिंग क्लासेसवर त्याचा फायदा घेत आहेत. ज्यावेळेस मला आठवतं की लोखंडे सर सुद्धा असतील, लोखंडे सर आहेतच, मग बार्टी आम्ही दोघं सुरुवातीला पाहत होते एकदम आणि ज्यावेळेस बार्टीचे लोक आले होते त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं की स्पर्धा परीक्षा तुमच्याकडे काय आहे, बेस काय आहे. बेस होता आणि तो बेस जो आहे तो पुन्हा पाटील सरांच्या त्याच्यामध्ये त्यांचं योगदान दिसतं. मी ते सांगेन की या कॅम्पसमध्ये स्पर्धा परीक्षेची किती पुस्तकं आहेत किंवा स्पर्धा परीक्षे संदर्भात आपल्याला काय काम चालतं आपल्याला माहिती नसेल
की ज्यावेळेस पाटील साहेब या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते त्यावेळेस जिल्हा नियोजन मंडळाकडून या विद्यापीठाला 3 लाख रुपये मिळवून केवळ हे स्पर्धा परीक्षेसाठी वापरावं अशा प्रकारची तरतूद त्या काळात करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून आपल्याला काही पुस्तकं खरेदी आपण केली आणि काही क्लासेस आपण कंडक्ट केलो आणि त्या बेसवरती बार्टीनं आपल्याला बार्टीचं सेंटर हे मान्य केलं. म्हणजे बार्टी जे आहे ते विनाकारण काही करत असते. बेस जो आहे तो या अर्थानं महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पाटील सरांचं योगदान आपल्याला या ठिकाणी दिसेल. मी पाटील सरांचेही या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप धन्यवाद देतो. विद्यापीठ आणि संकुल हे आपल्या दोघांनाही कधीही विसरणार नाही. संकुलाची दारं पाटील मॅडमसाठी असो किंवा पाटील सरांसाठी असो ते कायम उघडे राहतील. आणि मी पुन्हा एकदा पाटील मॅडमना दीर्घायुष्य चिंततो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर. यानंतर माननीय डॉक्टर मलिक रोकडे उपकुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांना मनोगतासाठी आमंत्रित करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर दामा सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती डॉक्टर माया पाटील मॅडम तसेच त्याचे पती डॉक्टर जगदीश पाटील सर आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी. आज आपण इथं माया पाटील मॅडमच्या निरोप समारंभासाठी इथं उपस्थित आहोत. पण आतापर्यंत बऱ्याच जणांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की त्यांच्याबद्दल, पण त्यांचा जो खडतर काळ होता ज्यावेळेस मी एसटीला होतो त्यावेळेस मी त्यांना पाहिलेलं आहे की त्यांचं संयम जो आहे त्यांच्या नसीब देशमुख असतील त्यांना माहिती आहे की मॅडमची मी 2012ला जॉईन झाल्या 5व्या 7व्या महिन्यामध्ये माझी आस्थापनाला बदली झाली आणि आस्थापनाला बदली झाल्यानंतर आस्थापना विभागाचा डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून मला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची माहिती आणि पाटील मॅडमचा तो डॉक्टर साहेब सांगले होते आरोग्याचा प्रश्न होता. वारंवार मेडिकल रजा होत्या आणि मेडिकल रजा आल्या की ते बिनपगारीचं असणं म्हणजे पूर्ण ऑलरेडी अगोदरच्याच मेडिकल रजा संपलेल्या होत्या. मग ह्या सगळ्या गोष्टी आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या ह्या होत्या तर ह्या सगळ्यांचं मॅडम पण त्याही परिस्थितीमध्ये मॅडम कधी म्हणजे की त्यांच्या ह्याच्यामध्ये तोंडावरती कधी स्ट्रेस दिसला नाही. जसं आगा मॅडमनी सांगितलं किंवा आजार म्हटलं की कुठलेही मॅडमचं फक्त म्हणजे रिॲक्ट कधी झालं ते रिॲक्ट झालं तर फक्त स्माइलीच त्यांच्याकडे नेहमी कुठल्याही हाला म्हणजे औषध होतं की कोणी किती का ट्रेस मध्ये असणार एक स्मित दिलं हास्य दिलं की त्या इतक्याच टेन्स फ्री राहत होत्या. आणि नंतर ज्यावेळेस आता कांबळे सरांनी सांगितलं की उपसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती तर त्या कालखंडात सुद्धा म्हणजे की ज्या काही 2-4 दिवसामध्ये परिस्थिती जी होती त्या परिस्थितीवरती तत्कालीन किडनॅपपणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे तर पाटील मॅडमचं म्हणजे की आणि तिथून जेव्हा ते मुंबईचं वातावरण हे करून आले तेव्हा नंतर त्यांचं मला तर म्हणजे की त्यांच्या आरोग्याचे प्रश्न जाणवलाच नाही म्हणजे वातावरण. त्याच्यापूर्वी नेहमी म्हणजे की त्यांच्याकडे हेल्थ इश्यूज वगैरे होते ह्या प्रशासकीय गोष्टी होत्या पण त्याही गोष्टीमध्ये त्यांनी सक्षमपणे ते तोंड दिलं आणि त्यांचं कारकीर्द पूर्ण केली. आणि पाटील मॅडम बद्दल आपण सगळ्यांनी ह्याच्याबद्दल वगैरे बोललेलंच आहे पण पाटील मॅडमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की ते टीचिंगच्या लोकांबरोबर नॉन टीचिंग म्हणजे की तुम्ही केलेली एखादी उल्लेखनीय गोष्ट असेल तर ते नेहमी त्यांना वैयक्तिक जाऊन सांगणार की तुम्ही खूप छान केलेलं आहे म्हणजे प्रोत्साहन द्यायला म्हणजे की 4 लोकांना ते बोलत असतात चांगलं बोलत असतात पण व्यक्तिगत सुद्धा म्हणजे की ज्यावेळेस मी माझ्याकडे फायनान्स ऑफिसरचा 2013ला चार्ज होता तर त्यावेळेस मॅडम येणार हजार मॅडमला विरून त्यांच्या काही जे प्रोजेक्ट असतील त्या वाचल्यानंतर पुन्हा म्हणून असं रास्ता असे ह्या गोष्टी पटवून समजावून सांगणार ह्या गोष्टीसाठी आणि त्यासाठी एवढं अप्रुव्हल पाहिजे. मग तेव्हा पण 2013 ते जून 2013 ते डिसेंबर 2013 मध्ये फायनान्स ऑफिसर असताना मॅडमची मला बराच संपर्क आला आणि त्यानंतर वाळी सरांच्या कालखंडामध्ये पुन्हा आस्थापनाला आल्यानंतर शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी घडले आणि मॅडमचं म्हणजे एक नेहमी म्हणजे मला वाटतं अशोक कुमार सर आणि माया पाटील मॅडम ह्या दोघांनीच स्कूल ऑफ सोशल सायन्सला बांधून ठेवलेलं होतं. त्यांचं एक म्हणजे की कुठलाही कार्यक्रम असू द्या सामाजिक असो किंवा अकॅडमिक असू द्या त्यामध्ये पूर्ण संकुल एकत्र होतं आणि त्यामध्ये त्यांच्याकडे एक म्हणजे की नेहमी मला म्हणजे की दुपारच्या जेवणापासून असेल किंवा सकाळचा चहा असेल किंवा चहाचा चहा असेल तर पूर्ण संकुल अभ्यासक्रम झाला की कॅन्टीनला संकुल म्हणजे चर्चा करतच येणार आणि चर्चा करतच जाणार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी संकुलामध्ये तो एकोपा तिथं त्यावेळी दिसून आला.
आणि त्याचबरोबर पाटील साहेबांची बदली झाल्यानंतर मला काही कामानिमित्त म्हणजे माझ्या मित्राबरोबर मला मवारे साहेबांकडं काही मित्राबरोबर जायचा योग आला. आता कोळीकर सांगली देण म्हणून सांगली, पण ही देण नसून तर मवारे साहेब म्हणजे ही माया पाटील मॅडमनी कलेक्टर निवासाला दिलेली देणगी, म्हणजे माया पाटील मॅडम मुळे कलेक्टर ऑफिस सुद्धा म्हणजे की आर्किओलॉजिकल झालेलं आहे. सध्या निवासस्थानी सगळ्या मूर्ती आहेत म्हणजे आर्किओलॉजिकल. मवार साहेब म्हणजे की तेच हे पाटील मॅडम दिलेली एक देणगी आहे. आणि बऱ्याच वेळेस मला माहित नव्हतं की पाटील मॅडम चांगलं म्हणजे की शहापूरकर म्हणून मॅडमला ओळखतात. मला म्हणा तुमच्याकडे शहापूरकर मॅडम आहेत का, मी म्हणजे अंदूरला किंवा तुळजापूरला गेले की ते म्हणा की शहापूरकर मॅडमची तुमची ओळख आहे का. मला शहापूरकर मॅडम माहित नाहीत, आमच्याकडे माया पाटील मॅडम आणि माशा मॅडम दोनच आहेत. मला नाही शहापूरकर मॅडम आहेतच. मला सहज एकदा मॅडम असं म्हणजे की तुमच्या शहापूरकर म्हणून हो मग आमचंच नाव शहापूरकर आहे. मग मी त्यांना सांगितल्यानंतर अशा आमचे एक कलिग आहेत त्यांनी तुमची आठवण काढली. ह्या गोष्टी म्हणजे की मॅडमना आर्किओलॉजिकलच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच विभागामध्ये भरपूर ठिकाणी म्हणजे की त्यांनी ह्या विद्यापीठाला आर्किओलॉजी विभागामध्ये एक खूप मोठी देणगी देऊन गेलेले आहेत. आणि त्या नावारूपाला आणण्याचं काम मॅडमनी केलेलं आहे. आणि आपलं सरांनी की म्युझियम हा खरंच म्हणजे की एक विद्यापीठाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. कारण म्युझियममुळेच सोलापूर विद्यापीठात आर्किओलॉजिकल, कारण इतर सायन्स विभागाला लॅब्स आहेत पण आर्किओलॉजिकल म्युझियम पाहिल्याशिवाय म्हणजे की रुसाचा प्रोजेक्ट पाहण्यासाठी आल्यानंतर काही रुसाचे जे काही प्रोजेक्ट होते त्यांचं मला कन्व्हेनर केलं. तर त्यावेळेस मी सगळ्यांकडे घेऊन गेलो आणि सगळीकडे 5-10 मिनिट, पण आर्किओलॉजिकल म्युझियम मध्ये साधारण मॅडम पण होत्या तर 30 मिनिट त्या म्युझियमला त्या कमिटीने वेळ दिला आणि त्यांनी त्याची उल्लेख त्यांच्या रिपोर्ट मध्ये पण केलेला होता. तर हे सगळं ह्या आणि याबरोबर त्यांचं नेहमी म्हणजे की फायनान्स ऑफिसर असतात किंवा परीक्षा नियंत्रक असताना किंवा बराच वेळ स्ट्रेस वगैरे मध्ये काही गोष्टी झाल्या की मॅडम भेटल्यानंतर ते म्हणणार की सर तुमचं काम खूप छान चालू आहे आणि तुम्ही काम व्यवस्थित करताय, तुम्ही असंच कंटिन्यू करत राहा. म्हणजे की जे काही प्रश्न होते पूर्वीचे ते सगळे मिटलेले आहेत. बऱ्यापैकी विद्यापीठाची जी काही बदनामी होत होती ती पूर्ण थांबलेली आहे. त्यामुळं तुम्ही चांगलं काम करताय, चांगलं काम करता हे मॅडमनीच प्रोत्साहन दिलेलं आहे ह्या गोष्टीला म्हणजे की जबाबदारी भेटतील. आणि त्याचबरोबर वैयक्तिक 2013-12 मी विद्यापीठ जॉईन झाल्यानंतरच टेंभुर्णीवर मी इथं आलो होतो. आणि इथं आल्यानंतर मला मुलांच्या शिक्षणासाठी थोडं म्हणजे की अडचण होती, म्हणजे आता पुढचं नियोजन काय करायचं. तर मला कुणीतरी सांगितलं की पाटील साहेब इथं कलेक्टर होते आणि त्यांचं शब्द दमानी हायस्कूलमध्ये चालतंय. मग मी मॅडमला म्हणलं की मॅडम मला असं माझ्या मुलाला प्रवेश घ्यायचा. मग मॅडमना मी विनंती केली, मॅडमनी हे केलं आणि रात्री 9ला तुमचं पत्र आले, उद्या पत्र येते. म्हणजे की वैयक्तिक ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे की मॅडम मी फक्त एकदाच बोललो पण मॅडमनी त्यासाठी 4-5 वेळा फॉलोअप घेऊन ते पत्र मला मिळवून दिलं. आणि त्याच्यामध्ये मुला शिक्षणासाठी जे काय तर त्या ह्याच्यामध्ये मॅडम तर ही जी आर्किओलॉजिकल देणगी जे ते आहे मॅडमनी जी दिलेली आहे खूप मोठी देणगी आहे. मॅडम आपण असाल किंवा नसाल पण आपली ही देणगी आपलं नाव हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची कायमच राहील. कारण हे मी पूर्ण म्हणजे इथंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधले जेवढ्या विद्यापीठाकडे गेलो तिथून जे काही माझे मित्र किंवा आले त्या म्हणजे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे भेट दिल्यानंतर तिथल्या मूर्ती किंवा त्या पाहिल्या तर त्यांचं बघून त्याचा खूपच लोकांना आदरयुक्त अभिमान वाटतोय. आणि हे खरोखरच आपल्या विद्यापीठाला दिलेली एक मोठी देणगी आहे असं मानतो आणि आपण थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय डॉक्टर मलिक रोकडे सर. खरं तर मॅडम विषयी भरभरून सर्वांना बोलायचं आहे पण प्रातिनिधिक स्वरूपातच आपण मॅडमच्या विषयी भावना ज्या आहेत ते जाणून घेतल्या. कार्यक्रमात पुढे आपण जातोय आणि आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार आता संपन्न होईल. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांना विनंती करते त्यांनी माननीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सेवापूर्ती सत्कार विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करावा. स्मृतिचिन्ह, सेवा गौरव प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ आणि बुके असे सत्काराचे स्वरूप आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते सन्माननीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार संपन्न होतो. समवेत आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर, एक
कॅम्पस टीचर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सोलापूर युनिव्हर्सिटी कॅम्पस टीचर असोसिएशन यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार येथे संपन्न होत आहे. आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम समवेत आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर यांचा सत्कार सोलापूर युनिव्हर्सिटी कॅम्पस टीचर्स असोसिएशनच्या वतीने विद्यापीठातील सर्व ज्येष्ठ प्राध्यापकांच्या मार्फत येथे संपन्न होत आहे. यानंतर आमंत्रित करते सोलापूर विद्यापीठ ऑफिसर्स फोरम. सोलापूर विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांना मी मंचावरती आमंत्रित करते. सोलापूर विद्यापीठ ऑफिसर्स फोरम यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार येथे संपन्न होतो. समवेत आदरणीय डॉक्टर जगदीश पाटील सर, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांना मी मंचावरती आमंत्रित करते. सन्माननीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार येथे संपन्न होतो. सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने यानंतर आमंत्रित करते सामाजिक शास्त्रे संकुल. सामाजिक शास्त्रे संकुल श्रीमती कांचन आगाव मॅडम यांच्या वतीने मॅडमचा सत्कार येथे संपन्न होईल. सामाजिक शास्त्रे संकुलाचे जे कोणी प्रतिनिधी आहेत, विद्यार्थी असतील, संकुलासमवेत ज्यांनी कार्य केलेले आहे असे सर्व सहकारी असतील त्यांना मी समोर आमंत्रित करते. आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार येथे संपन्न होतो. सामाजिक शास्त्रीय संकुलाच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार येथे संपन्न होतोय. संकुलाचे संचालक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर, समवेत आदरणीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर आणि संकुला जे आपण कुटुंब म्हणतो त्यातील सर्व सदस्य यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार संपन्न होतोय. यानंतर आमंत्रित करते ललित कला व कला संकुल. ललित कला व कला संकुलाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी मंचावरती आमंत्रित करते. धनंजय टाकळीकर सर आणि विद्यार्थिनी धनश्री मिरजकर यांनी रेखाटलेले एक पोर्ट्रेट पेंटिंग मॅडमना भेट म्हणून इथे देण्यात येत आहे. निर्माण करण्याचं सामर्थ्य आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम मध्ये आहे. ललित कला व कला संकुलाच्या मार्फत पाहू शकता. या संकुलाच्या वतीने आदरणीय मॅडमचा सत्कार येथे संपन्न होतोय. यानंतर विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग तसेच भाषा व वाङ्मय संकुल यांच्या वतीने येथे सत्कार संपन्न होईल. या तिन्ही विभागाचे संचालक माननीय डॉक्टर केदारनाथ काळंबे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. सोबत त्यांचे सहकारी यांना देखील मंचावरती आमंत्रित करते. विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग तथा भाषा व वाङ्मय संकुल यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार संपन्न होतो. यानंतर मंचावरती आमंत्रित करते भूशास्त्र संकुल. भूशास्त्र संकुलाचे संचालक आदरणीय डॉक्टर विनायक धुळप सर, समवेत माननीय डॉक्टर डी डी कुलकर्णी सर आणि त्यांचे सर्व सहकारी
यांना मी मंचावर आमंत्रित करते. त्यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार आहे ते संपन्न होईल. यानंतर विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप सर, माननीय डॉक्टर अभिजित जगताप सरांच्या वतीने मॅडमचा सत्कार आहे ते संपन्न होईल. यानंतर आमंत्रित करते वित्त व लेखा विभाग, विद्यापीठाचा वित्त व लेखा विभाग यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार आहे ते संपन्न होईल. आदरणीय डॉक्टर विकास घुटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, सभागृहात उपस्थित आणखी कोणाला सत्कार करायचे असतील तर त्यांनी कळवावं. यानंतर जनसंज्ञापन विभागाची सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने सत्कार संपन्न होईल. जनसंज्ञापन विभागाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी समोर यावे. विद्यापीठाचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार ते संपन्न होईल. सभा व निवडणुका या विभागाच्या वतीने आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांचा सत्कार ते संपन्न होईल. अध्यापन, संशोधन आणि समाजकार्य आत्मीयतेने करणाऱ्या आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम आपला गौरव करताना खरंच आम्हाला एक विलक्षण अनुभूती होत आहे. आपण जी सेवा दिली त्यामुळे आम्ही कृतकृत्य आहोत. मी मान्यवरांना विनंती करते आपण स्थानपन्न व्हावं. दिग्दर्शक बाण असतो गुरु, संस्काराची खाण असतो गुरु, प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तृत्वाच्या रणांगणावरील शंखनाद असतो गुरु. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. धैर्य, कर्म, ध्यान, ज्ञान सर्व काही गुरुचीच देण. अशा अनेक विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरुवर्य सत्कारमूर्ती सन्माननीय डॉक्टर माया जगदीश पाटील मॅडम यांच्या भावना आता आपण जाणून घेणार आहोत. आमंत्रित करते प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख तथा ललित कला व कला संकुलाच्या संचालिका आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम यांना. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दामा सर, दुसरे माझे पती डॉक्टर जगदीश पाटील, समोर बसलेले सगळे संचालक, अधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी, आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने माझा हा सत्कार समारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आयोजित केला आहे. त्याबद्दल आधी मी त्यांचे आभारी आहे. खरं म्हणजे सोलापूर विद्यापीठाने मला इथे काम करायची संधी प्राप्त करून दिली आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल मी विद्यापीठाची आणि तत्कालीन सर्व कुलगुरूंची, म्हणजे पहिले कुलगुरू जे होते आम्ही जॉईन झाल्यानंतरचे, माननीय प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब पणगर सर, त्यानंतरचे प्राध्यापक मालदार सर, नंतर प्राध्यापक डॉक्टर फडणवीस मॅडम आणि आता जे कुलगुरू प्राध्यापक महानवर सर, यांची मी आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि काही ना काही जबाबदारी सोपवली आणि ती पार करतच आम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. खरं म्हणजे मी काही वेगळं काम असं काही केलेलं नाहीये. जे रुटीन आहे, जे सर्वच जण करतात तसंच केलेलं आहे. परंतु विद्यार्थी आणि संशोधन हे नेहमी केंद्रबिंदू ठेवून मी वाटचाल केलेली आहे. खरं म्हणजे विद्यार्थी हा खूप महत्त्वाचा घटक विद्यापीठाच्या बाबतीत असतो. म्हणजे विद्यापीठ, मी माझा लेख त्या गौरव ग्रंथामध्ये दिलाय, विद्यापीठ, विद्यार्थी आणि संशोधन या नावाने. तर
विद्यापीठालाच केंद्रबिंदू मानलेले आहे आणि त्याच्याभोवती जे विद्यार्थी असतात आणि संशोधन असतात त्याच्याकडे जास्त महत्त्व मी दिलंय आणि काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचं हित जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता रोज लेक्चर वगैरे तर सगळेच घेतात, त्याच्यात विशेष काही नाही, परंतु तो विषय त्यांना समजेपर्यंत परत परत शिकवत गेलेले. आम्ही सगळेच शिकवतो, त्यांना समजल्याशिवाय पुढे जात नाही. तसंच इथे मी केलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रोजच्या लेक्चरच्या व्यतिरिक्त त्यांना फील्ड वर्कला घेऊन जाणे, तिथे वेगवेगळ्या साईट्स दाखवणे किंवा उत्खननाला घेऊन जाणे आणि स्वतः उत्खनन करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळेपणा किंवा विद्यार्थी आणि आमच्यामध्ये एक बंध निर्माण करतात. कारण उत्खननाच्या निमित्ताने जवळपास महिना दीड महिना बाहेर राहावं लागतं. त्यामुळे एक घर असं तयार होतं आणि उत्खनन झाल्यावर विद्यार्थी असं म्हणतात चला बरं आपल्या घरी लवकर जायचंय, म्हणजे आपण सगळे एकाच घरी राहतोय आणि आपले हे कुटुंबीय आहेत, अशी जी जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. त्यामुळे आपण अधिक जवळ त्यांच्या जातोय असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे जे पुरातत्व शास्त्रात फील्ड वर्कला फार महत्व आहे. 4 भिंतीच्या मध्ये जो विषय शिकून जमत नाही त्यांना बाहेर बऱ्याच वेळा घेऊन जावं लागतं आणि ते बाहेर घेऊन जाणं हे त्यांच्या दृष्टीने त्यांना आवडतं. ते विद्यार्थ्यांना 4 भिंतीमध्ये शिकण्यापेक्षा बाहेरच्या जगामध्ये ज्या वस्तू पडलेल्या, ज्या प्राचीन आहेत, तत्कालीन किल्ले असतील किंवा मोठे वाडे असतील किंवा मंदिरं, लेण्या, मूर्ती, शिलालेख, नाणी, या सगळ्यांचा फील्डवर जाऊन अभ्यास करून तिथल्या जनतेला सुसंवाद करणे हे पण फार महत्त्वाचं ठरतं. आणि तसं करत करत आम्ही विद्यार्थी आणि आमच्यामध्ये एक नातं जे आहे निर्माण झालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जरूर केला, मग कारण कर्तव्य आहे. आपण आज मोठ्या म्हणजे चांगल्या पदावर आहोत, आपला एक सामाजिक जाण असते प्रत्येकामध्ये. आपल्या मिळकतीचा काही हिस्सा आपण दान धर्मामध्ये किंवा ज्यांना गरज आहे अडल्या नडलेला, म्हणजे शिक्षणासारखं दुसरं काही दान नाही असं म्हणतात. शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षण आणि पोटाची भाकरी हे 2 महत्वाचे मुद्दे ते मला माझ्या आई वडिलांनी शिकवले. माझे वडील धाराशिव शहरामध्ये वकील होते आणि त्या काळामध्ये त्यांच्याकडे आमच्याकडे राहायला खूप विद्यार्थी असायचे ज्यांना आर्थिकदृष्ट्या खूप अडचण आहे. त्यांना घरी राहून त्यांनी शिक्षण त्यांचे पूर्ण केले आणि तेच संस्कार कळत नकळत माझ्यावर पडलेले आहेत. आणि आई जी आहे, प्रत्येक व्यक्ती घरात आलेली त्यांना पोटभर खाऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायची नाही. तसंच न जाणतेपणे हे संस्कार आपल्यावर होत राहतात आणि तसेच झालेले आहेत. उस्मानाबाद शहरात माझं शिक्षण झालेलं, म्हणजे त्या काळाचं उस्मानाबाद नाव होतं, कन्या शाळा मल्टीपर्पज, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय. आणि लग्नानंतर मी MA आर्किओलॉजी केलं ते नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे पण खूप चांगले गुरु भेटलेले आहेत. आई वडील आणि गुरु हे आपल्या संस्काराचे खरे जनक असतात लहानपणापासून, तसं माझ्या बाबतीत आहे. नंतर PhD लग्नानंतर डेक्कन कॉलेजहून केलं. तिथे जे गुरु मिळाले ते अतिशय म्हणजे ज्ञानी आणि खूप मोठी व्यक्ती आहे, डॉक्टर गो. ब. देगलूरकर. आपण नाव ऐकून असाल. आणि सरांनी मला इतकं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की आजही 91 वर्षाचे माझे गुरु मला मार्गदर्शन करतात. काहीही शंका आली तर मी हक्काने फोन करते, विचारते की कुठले उत्खननाचं असो किंवा मंदिर आणि मूर्तीचं असो तर सर अगदी खूप आनंदाने जे आहे आम्हाला आजही मार्गदर्शन करतात. त्यांच्या घरी कधीही जाऊन ते मार्गदर्शन होत असतं. तशीच परंपरा म्हणजे गुरु शिष्याची जी परंपरा असते तीच पुढच्या पिढीत येते. तशीच माझ्याकडून झाले. माझ्या विद्यार्थ्यांना मी माझ्या घरी नेहमी आमंत्रित करते किंवा ते येतात अडीअडचणीला किंवा काही शंका असतील, शंका सोडवायला अभ्यासाच्या असतो. तीच म्हणजे माझी मागची आलेली ज्ञानाची परंपरा तीच मला पुढे घेऊन जायची. जी प्राचीन पुरातत्व शास्त्रामध्ये असंच असतं की जे ज्ञानाची परंपरा आहे किंवा पुरातत्वाचा जो प्राचीन ठेवा आहे तो पुढच्या पिढीकडे असा सुपूर्द करायचा असतो. तसंच या ठिकाणी आहे. असंच विद्यार्थ्यांचं. आणि दुसरं महत्वाचं आहे विद्यापीठाचे जे विद्यापीठ हा केंद्रबिंदू म्हणजे वरिष्ठांनी सांगितलेले काम सगळे चोखपणे करणे
हे एक मी माझं तत्व ठरवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मला अधिकारी कर्मचारी वगैरे असा भेद मला कधीही दिसला नाहीये आणि सगळ्यांशी माझे अतिशय चांगले संबंध होते. विशेषतः स्त्रियांची आमची एक युनिटी असायची आणि प्रत्येक कार्यक्रम आम्ही सगळ्या महिला मिळून कार्यक्रम आयोजित करायचो आणि ते आनंदाने करायचो. आणि ह्या अधिकारी आहेत, हे कर्मचारी आहेत असा भेद मी कधी केला नाही. सगळ्यांना एका दृष्टिकोनातून बघितलं गेलेलं आहे. विद्यापीठाच्या कामामुळे सिनेट जे आहे किंवा अकॅडमिक काउन्सिल मेंबर आहे त्याच्यावर काम करता आलं. VOS चेअरमन आहे. पुरातत्व शास्त्राचा अभ्यासक्रम जो आहे तो चांगला म्हणजे भारतभर कसा आहे याचा अभ्यास करून आम्ही ठरवला की आपलाही अभ्यासक्रम कसा असो. म्हणजे VOS चेअरमन असताना ते काम व्यवस्थितपणे केलेलं आहे. दुसरा महत्वाचा जो केंद्रबिंदू माझा राहिलेला आहे तो म्हणजे संशोधनात जे आहे तो रोजच्या म्हणजे कामाव्यतिरिक्तच ते आहे. ते मगाशी उल्लेख झाला तसे 2 प्रोजेक्ट माझे चांगले झालेले आहेत. एक तेरचं डॉक्युमेंटेशन आणि त्याच्यावरचं पूर्ण रिसर्च. तेर म्हणजे 2500 वर्षापूर्वीचं नगर होतं ते आणि सातवाहना काळातलं होतं ते. आणि तिथून डायरेक्ट व्यापार जो आहे रोमला चालायचा. या व्यापारामध्ये बरेच आपल्याला पुरावे मिळाले. तर रोमची काही नाणी तेरला सापडली. 2 वर्ष ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव जेव्हा घेत होते मी म्हणजे उपसंचालक पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय असताना तेरचं उत्खनन केलं होतं. तेव्हा आम्हाला इतकं तिथे लाकडी तटबंदी मिळाली. आणि काल मी उल्लेख केला होता महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातलं पहिलं एक खिचडी जी सगळ्यांना आवडते तर खिचडीचे आम्हाला पुरावे मिळाले होते. ते एका मातीच्या भांड्यामध्ये जळलेले तांदूळ आणि मुगाची डाळ होती. म्हणजे 2000 वर्षापूर्वीची ती खिचडी ठरली. आम्ही याच्यावर संशोधन पण केलं आणि त्याचं रिपोर्ट पण पब्लिश केलेला आहे. असे काही ज्या असंख्य अँटिक्विटीज मिळाल्या म्हणजे पुरावशेष मिळाले ते रोमशी संपर्क असल्याचा पुरावा देत होता. तो एक मोठा प्रोजेक्ट आमचा झाला. दुसरा म्हणजे जुन्नर इथलं माहिती केंद्र आणि पुरातत्वी वस्तू संग्रहालय आणि तिथलं संशोधन हा एक मोठा 1 कोटीचा प्रोजेक्ट होता. तोही संपला आहे. नुकतंच जुन्नरला 3 जुन्या म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या इमारतीमध्ये आम्ही वस्तू संग्रहालय केलं. याच्यामध्ये आपले इंजिनिअरिंग सेक्शन कुलकर्णी सरांची फार मदत झालेली आहे आम्हाला पूर्ण त्यांच्या टीमनी. तिथे जे फर्निचर म्हणा लाईट जे फिटिंग आणि सगळं खूप चांगलं केलेलं आहे. आणि तो प्रोजेक्टही आमचा त्यांच्यामुळं आणि सगळ्या सोलापूर विद्यापीठ तसंच डेक्कन कॉलेज यांच्या सहकार्याने संपलेला आहे. त्याच्यानंतरच्या महत्वाचे उत्खनन जे या केवळ मी सोलापूर विद्यापीठामध्ये होते त्यामुळे उत्खनन करू शकलेले आहे. त्याच्यामध्ये वाकावचं उत्खनन अतिशय थंडी जाण्यासाठी रस्ते नाही अशा ठिकाणी विद्यार्थी घेऊन एक 25-30 विद्यार्थी घेऊन आम्ही राहिलो आणि मोठं उत्खनन त्याच्या ठिकाणी केलं. तिथे काही मध्ययुगीन आणि अगदी प्राचीन अवशेष आम्हाला सापडले. कारकलला दुसरं दक्षिण सोलापूरमध्ये उत्खनन केलं. तिथे उत्खनन करताना एकतर शास्त्रीय अनुभव भरपूर येतात तर मजेशीर काही उत्खनन करताना अनुभव येतात. तिथे आम्ही उत्खनन करायचं. रोज शेतात जाणाऱ्या बायका असायच्या आणि पायवाटेने जायच्या आणि त्यांना वाटायचं कुतूहल वाटायचं काय करतात हे मातीत बसून सगळे घाणेरडे कपडे केसात माती गेलेली टोपी घातलेली आणि उन्हाचं. मग त्या बायका नेहमी माझ्याकडे यायच्या आणि बघायच्या. एके दिवशी एक आल्या आणि बसल्या आणि त्यांना माझ्याविषयी खूप प्रेम वाटायला लागलं. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला पाठीवरून हात फिरवला आणि मला म्हणले काय करतेस. मग मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. मग मला म्हणे तुझं शिक्षण काय झालंय. मी म्हटलं आता PhD काय सांगावं. मग त्यांच्या भाषेत म्हटलं 22वी झाले 22वी. तर मला म्हणे परत माझ्या पाठीवर आत बाई एवढी शिकली पण काय ग तुझं नशीब हे काम आलं. अशा पद्धतीचे खूप मजेशीर अनुभव येत राहते. नशिबात आलं मातीत काम करणं तुझ्या असं म्हणाले. त्याच्यानंतर काय व्हायचं त्या कारकलला आम्ही काही काढलं आणि रात्र झाली म्हणजे एखादं भांडं सापडायला लागलं आणि रात्र झाली तर आम्ही ते तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी काम करायचं. पण ते भांडं ते गावकरी बघून काय करायचे ते आम्हाला म्हणाले की तुम्ही सोन्यासाठी इथे आलाय. सोनं शोधायलाच तुम्ही आलाय आणि सोनं आमचं घेऊन जाल.
मी म्हणलं अहो आम्हाला सोनं शोधायचं असेल तर आम्ही इतकं उन्हात का काम करू, आता आमच्याकडे पैसे आहे ते आम्ही डायरेक्ट दुकानात घेऊन जातो ना आणि पैसे सोनं घेऊन येऊत का आम्ही इथे आलो. तर ते भांडे काढून आमची न्यायची, मातीची भांडे सापडले ती काढून गायबच व्हायची. मग आमच्या काय तेव्हाच काय झालं की आमच्याकडे हाडं सापडायला लागले. ते प्राण्यांचे हाडं होते, पण विद्यार्थी पण फार हुशार आणि अशा गोष्टी पसरवण्यात फार माहीत. आणि ते म्हणाले असं मॅडम आपण असं करूया, इथं हे दफनभूमी म्हणून सांगू आणि इथं भूत आहेत आणि आम्हाला त्रास व्हायला लागलाय, कुणी काही विकृत नेल की असं सांगू. आणि मुलांनी तसं पसरवलं. ते इतका इफेक्ट झाला दुसऱ्या दिवशी पर्यंत तिकडं कुणीच फिरकलं नाही आणि आमचं काम अगदी व्यवस्थित झालं. अशा प्रकारचे म्हणजे काही शास्त्रीय अनुभवाबरोबर हे पण मजेशीर अनुभव येतात. आणि सगळे कन्नड भाषिक बरेचसे ते कारकल म्हणजे अगदी दक्षिण सोलापूरचं होतं, पण आमच्यावर त्यानंतर लोकांनी खूप प्रेम केलं. त्यांना लक्षात आलं की हे लोक कशासाठी आले आणि त्यांच्या गावाचं नाव जे पेपरमध्ये यायला लागलं कारकल, मग ते इतके खुश झाले आणि आम्हाला खूप मदत केली त्यांनी. त्यानंतरचा इथला नरखेडचाही अनुभव खूप छान होता. त्याच्यामधलं एक आमचं फाइंडिंग इतकं, एक तर सातवाहना कॉईन, सातवाहनांची नाणी आम्हाला अगदी सापडलेली होती. त्यामुळे तो कालखंड कुठला आहे अगदी ताबडतोब लक्षात आलं. आणि आम्हाला एक दफन मिळालं, पूर्ण दफन होतं. आणि नंतर आम्ही अँथ्रोपोलॉजिस्ट वगैरे बोलवले आणि ते दफन बघून आमचे काही विद्यार्थी इतके घाबरले की त्या ट्रेंच मध्ये पायच ठेवायला लागलं. म्हणजे खरोखरचा माणूस होता तो, उरलं होतं त्याला तिथे. पण त्याचा कालखंड जेव्हा आम्ही डेक्कन कॉलेज इन अँथ्रोपोलॉजिस्टना बोलवलं, तो म्हणजे 2000 वर्षापूर्वीचा आहे. आणि ते महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं पहिलं दफन ठरलं की 2000 वर्षापूर्वी, म्हणजे 5000 वर्षाचे मिळाले होते. पण हे सातवाहनकालीन असं कुठलंच मिळालं तर ते पहिलं दफन. तर तो 36 ते 37 वर्षाचा एक माणूस होता असं सांगण्यात आलं. आणि त्याचं निधन झालं होतं कशाने तरी, त्याला पुरलं होतं. त्याच्या कानामध्ये, उजव्या कानामध्ये एक बाळी होती, त्याला तांब्याची तार, अगदी सगळं आमच्या हातात, माझ्या हातात आलेलं ती कवटी, आणि ते मला अजून आठवतंय. आणि त्याच्यात एक मातीचा मणी लावलेला होता. गळ्यामध्ये त्याच्या कुठल्या तरी थ्रेड होता, रेशमी दोरा, त्याला वाघ नख होते त्याच्या गळ्यामध्ये अशी ती. पण त्याचं काय वाटतं, जेव्हा मी त्याला उकललं, एक्सपोज केलं, तेव्हा ते क्रॅक्स चालले, बहुतेक उन्हामुळे मला वाटतं होत असावे. आणि मग त्याला अँथ्रोपोलॉजिस्ट पुण्याहून येईपर्यंत त्याला वाचवायचं होतं. मग आम्ही काय केलं की फेविकॉलचं पाणी सतत त्याच्या डोक्यावर ओतलं, म्हणजे अभिषेक केल्यासारखं. कारण त्या फेविकॉलमुळे ते चिटकून राहिलं एकमेकाला आणि 2-3 दिवस ते तरी व्यवस्थित राहिलं. असे एक वेगवेगळे अनुभव. रात्री आमच्या विद्यार्थ्यांना झोप नाही, सारखं त्यांना ते बरी आलं आणि हाडाचा सापळाच दिसायला लागला. अशा काही गमती सारख्या घडतात. म्हणजे संशोधनामध्ये पण खूप गमती असतात. कधी कधी अडचणी येतात, जसं मगाशी सांगितलं की आम्हाला स्वयंपाकाला कुणीच मिळालं. 2-4 दिवस आमचा आम्ही स्वयंपाक केला, तिथून काम करायचं, संध्याकाळी ते अँटिक्विटी लिहायच्या आणि मग परत संशोधन करायचं, हे सगळं चालायचं. पण याच्यामध्ये इतका एक आनंद असतो आणि सगळे बरोबर असतात. त्यामुळे म्हणजे हत्तीचं बळ जसं आपल्याला म्हणता येईल तसं हत्तीचं बळ इथे येतं. असे वेगवेगळे अनुभव उत्खननाचे असतात. 3 जिल्ह्यामध्ये आम्ही जवळपास सर्वेक्षण केलं. आपलं सोलापूरचा पूर्ण इतिहास शोधून काढला. म्हणजे काल कोळेकर सरांनी सांगितलं की मध्ययुगापर्यंतचा इतिहास सोलापूरचा माहीत होता. त्याच्याही मागे आम्ही इसवी सन पूर्व कालखंडा, म्हणजे जवळपास 15 इसवी सन पूर्व 1500 ते 2000 इथपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. आणि अजूनही संशोधन आमचं चालूच आहे त्याच्या संदर्भामध्ये. पुरातत्वशास्त्र हे विषय म्हणजे मला फार आवडतो आणि तो लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. आपले रिसर्च पेपर केलं तर आपल्या सगळ्या विद्वान लोकांमध्येच तो रिसर्च पेपर जातो, तेवढेच प्रोफेसर वगैरे तेवढेच वाचतात. पण तो मराठी भाषेमध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये जर लिहिला आणि पेपरमध्ये दिलं तर सगळ्या लोकांमध्ये पुरातत्वशास्त्र हे लोकप्रिय होईल. आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला. जवळपास 100 ते 150 लेख मी पुरातत्वशास्त्रावर लिहिले. म्हणजे त्याच्यासाठी 2 वर्ष एक सदर संचारमध्ये चालवलं होतं, अंतरिक्ष मनातले म्हणून. आणि त्याच्यामध्ये हे लेख येत होते. आणि त्या पुरातत्वशास्त्राची म्हणजे जाणीव सगळ्या लोकांना व्हायची. आणि हे आपलं आहे, माझं आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचे हे अवशेष आहेत आणि ते अवशेष आपल्याला जतन करायचे. आपली संस्कृती आहे, त्या जतन केले तर आपले पर्यटक येतील,
किंवा परदेशी पर्यटक येतील, त्यामुळे आपल्याला रोजगार मिळेल आणि ह्या संधी छोट्या छोट्या गावामध्ये हे पुरावे आहेत आणि ते जतन केलं तर त्या लोकांना पण मोठा संधी प्राप्त होईल. म्हणून त्याचं लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. तर विद्यापीठाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या घेतल्या. नॅक होतं तेव्हा क्रायटेरिया 5 माझ्याकडे होता आणि नेमकं माझी आई स्वर्गवासी झाली. मग 4थ्या दिवशी येऊन मला तिथे जॉईन झाले मी. म्हणजे दुःख बाजूला ठेवलं, कारण आपल्या विद्यापीठासाठी आपल्याला काम करायचं होतं, कारण नॅक येणार होतं म्हणून. त्याच्यानंतर बाकीचे जे वरिष्ठांनी तत्कालीन कुलगुरूंनी ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या विद्यापीठाचं सामाजिक शास्त्राचं म्युझियम सगळ्यांनीच उल्लेख केला आणि त्या म्युझियममध्ये म्हणजे मला सांगायला आवडेल, म्युझियमच्या सगळ्या कुठलीही वस्तू आम्ही विकत आणून ठेवली नाहीये, ती आमच्या संशोधनातली आहे. एक छोटी अँटिक्विटी मणी छोटासा जो असेल तो आम्ही कित्येक तास बसून त्याला उकरून काढलेला आहे, त्याचं उत्खनन करून तो काढलेला मणी आहे. किंवा ह्या मूर्ती आहे, आता ज्ञानेश मगाशी बोलला, त्यांनी पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये अनेक मूर्ती विसर्जित करतात. जरा जरी क्रॅक गेली तरी मूर्ती विसर्जित करतात. तर आम्ही याच्यासाठी तत्कालीन म्हणजे कलेक्टर साहेब दुसरे होते, त्यांची परमिशन काढली आणि पत्र त्यांना देऊन त्या मूर्ती आणायची लेखी परवानगी त्यांच्याकडून घेतली आणि त्या मूर्ती आपली स्कल्पचरल गॅलरी इतकी सुंदर आहे की आज डेक्कन कॉलेजचे जे लेक्चर्स येतात ते म्हणतात आमचं कॉलेज 200 वर्षापूर्वीचं आहे पण इतकी सुंदर स्कल्पचरल म्हणजे शिल्पाची गॅलरी नाहीये, पण तुमच्याकडे ही गॅलरी इतकी छान आहे. तर ह्या सगळ्या मुलांनी आमच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून हे म्युझियम उभारले आणि त्याच्यानंतर रुसांनी त्याला म्हणजे अपग्रेड करण्यासाठी काही फंडिंग केलेलं आहे. आज विद्यापीठाने आपल्या खूप भरारी मारलेली आहे. 1 कोटी रुपयाचं PM उषामध्येही आपल्याला मिळालेलं आहे. विद्यापीठ खूप प्रगती करत आहे. म्हणजे 2008 साली जेव्हा आम्ही जॉईन झाले होतो तेव्हाचं विद्यापीठ आणि आताचं विद्यापीठ खूप फरक आपल्याला जाणवतोय. तसंच अजूनही खूप प्रगती होणार आहे आणि विद्यापीठाचा नावलौकिक तसाच मोठा होणार आहे. आणि दुसरं म्हणजे आमचं सामाजिक शास्त्रीय संकुल, आता सगळ्यांनीच उल्लेख केला, अतिशय सुंदर असं संकुल आहे, एकी आहे आणि एकमेकाच्या सल्ल्याने आम्ही तिथे काम करतो. आमचे आदरणीय पहिले संचालक प्राध्यापक अशोक कुमार सर असतील किंवा आत्ताचे प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर असतील, दोघांनी आम्हाला जे फ्रीडम दिलं होतं आणि त्यामुळे संशोधन आम्ही वाढवलं होतं. इतका विश्वास दाखवलाय, कधीही आम्हाला त्यांनी विचारलं नाही हे असं का म्हणून, आणि त्याच्यामुळेच आम्ही हे काम जे आहे करू शकलो. इतके कांबळे सरांनी तर इतके सुधारणा केल्या आणि ते कुठलेही प्रस्ताव घेऊन गेले तर नाही म्हणत नाही, त्याच्यातून मार्ग काढून देतात. इतक्या अडचणी आल्या तरी आम्ही घेऊन जातो, तर त्याच्यातून मार्ग त्यांनी नक्कीच काढून दिला. दुसरं जे महिला सबलीकरण याविषयी आपण म्हणालात की आम्ही सगळ्या महिला मिळून एकत्रित खूप जे धमाल केली असं म्हटलं महिला दिनाला तर ही वावगं ठरू नये. सगळ्या माझ्या दोघीही मैत्रिणी लावण मॅडम असतील किंवा ज्योती टेंगे मॅडम असतील किंवा इतर सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत आणि प्रत्येक नवरात्रात किंवा महिला दिनाचे किंवा अनेक व्याख्याने आम्ही आयोजित करून जागृतीचं काम पण केलेलं. महिलांच्या एक सिनेटर म्हणूनही महिलांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न हा नक्की केलेला आहे. पण हे सगळं करत असताना हेच वाटतं की केवळ सोलापूर विद्यापीठाने मला इथे काम करण्याची संधी दिली, त्यामुळे मी हे थोडंफार करू शकले. त्यामुळे पहिल्यांदा सोलापूर विद्यापीठाची मी फार फार ऋणी आहे की मला जे मी आयुष्यामध्ये तसं नोकरी म्हणू आपण किंवा काम उशिरा स्वीकारली होती कारण काही घरगुती अडचणी होत्या आणि त्या पूर्ण मुलांना त्यांच्या पायावर उभं करणं किंवा दुसऱ्या काही अडचणी होत्या त्या पण पूर्ण संपल्याशिवाय हे करायचं नाही ठरवलं होतं. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलं व्यवस्थित काम करतायत आपल्या आपल्या ठिकाणी, तेव्हा मी नोकरी करणं हे स्वीकारलेलं होतं. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची, माझी स्वतःची मुलं आणि माझे विद्यार्थी याच्यात मी काही फरक केलेला नाही. मी परवा दिवशी काल पण थोडंसं सांगितलं होतं की आमच्या घरच्या पूर्ण फॅमिलीला माझ्या विद्यार्थ्यांची बऱ्याच जणांची नावं माहित आहेत
आणि ज्ञानेश्वरी मॅडम म्हणते, ज्ञानेश झरकर, श्वेता म्हणते, तर त्यांचा फोन कधी आला की माझी मुलं जवळ असले तर ते म्हणतात तुझ्या सख्या मुलांचे फोन आले म्हणजे कधी त्यांच्यात भेट केला नाही. आणि त्यांनाही सगळ्यांना आमच्या फॅमिलीला ही मुलं खूप जवळचे वाटतात. तसंच जो स्नेह आहे आपल्या सगळ्यामध्ये तो असाच कायम राहू दे. कारण मी जरी निवृत्त होत असली तरी फोन नंबर आहे आणि आपण भेटत राहू. आणि इथे फार मोठा समारंभ 3 दिवस झाले, एक दिवस परफॉर्मिंग आर्ट, काल सोशल सायन्स आणि आज इथे असा मोठा समारंभ आयोजित केला. त्याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आणि आपल्याला पुढील जीवनाबद्दल खूप माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर कोणतीही संस्था ही इथल्या इमारतींमुळे मोठी होत नसते. ती मोठी होते इथं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमुळे. आणि जेव्हा केव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं नाव घेतलं जाईल त्याच्यामध्ये आपलं नाव देखील समाविष्ट असेल. मॅडम, तुम्ही आम्हाला भरभरून दिलेलं आहे. आमची ओंजळ तुमच्या प्रेमाने भरून गेलेली आहे. फक्त ती ओंजळ आता आम्हाला सक्षमरित्या अशीच घट्ट धरून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही जे आम्हाला दिलेलं आहे त्याचा वारसा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. खरं तर अनेक दिवस मॅडमचा कार्यक्रम आहे म्हणून सगळे धावपळ करत होते, धडपडत होते. त्यांना निरोप देण्यासाठी सगळेजण आम्ही खूप काम करत होतो. मॅडमचा हा सहवास आम्हाला कायम लागणार आहे. त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आम्हाला कायम आमच्या सोबत असणार आहे. मॅडम, आपण जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा नावलौकिक आपल्या पुरातत्व शास्त्र विभागाच्या माध्यमातून दूरवर पोहोचवलेलं आहे. ते जे नावलौकिक आहे ते इथले तुमचे सर्व विद्यार्थी अजून सर्व दूर पोहोचवतील अशी ग्वाही मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने देते. कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे अध्यक्षांच्या मनोगताची. कार्यक्रमाचे अध्यक्ष, कर्तव्यदक्ष आणि सर्वांना आपुलकीने वागवणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रज्ञावंत प्रकुलगुरू सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांना मी अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. आज सौ माया जगदीश पाटील यांच्या सन्मानानिमित्त सेवानिवृत्तीनिमित्त आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित श्री जगदीश पाटील साहेब, सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी, IAS अधिकारी, आणि त्यासोबत उपस्थित सौ माया पाटील मॅडम आणि मंचासमोर उपस्थित असलेले सर्व संकुलाचे प्राध्यापक आणि त्यासोबत सर्व उपस्थित कर्मचारी. आज मॅडमबद्दल आपण सर्वांनीच कौतुक ऐकलेलं आहे आणि तसं काम मॅडमने अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यापीठामध्ये केलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी अजून विद्यापीठात म्हणजे माहिती नव्हतं तेव्हापासून, म्हणजे मी जेव्हा 2004ला इथं रुजू झालो, त्याच्यानंतर काही वर्षानंतर लेख यायला चालू झाले की बाबा इथं उत्खनन झालं, इथं झालं. आमच्याकडे जाधव सर होते, मॅडमचे विद्यार्थीच होते, त्यांच्याकडून हातारसन पुढालचं असेल किंवा भरपूर ठिकाणची माहिती मी सरांकडून घेत होतो. आणि मलाही असं वाटत होतं की बाबा आपण काही रिसर्च पेपर आर्किओलॉजीमध्ये काही करता येईल का. त्यानिमित्त जाधव सरांना पण मी वारंवार बोलत होतो, परंतु ते काही गोष्टी राहिल्यात. आता मॅडमच्या मार्गदर्शनानं मला करता येईल. आणि त्यासोबत जुन्नरला जे आपण प्रकल्प मॅडमच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली झालेला आहे तिथं उपस्थित राहण्याची सुद्धा संधी मिळाली आणि त्या उद्घाटन प्रसंगी तिथं होतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते म्युझियम तिथं स्थापन झालेलं आहे. त्यांनी जे काही सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी आणि मॅडमनी कष्ट घेतलेले आहेत त्या सगळ्यांचा पुरावा तिथं आहे. आपण हे सर्वांनी तिथं एकदा जाऊन व्हिजिट करावं अशी विनंती. आणि त्यासोबत आपल्या संकुलातलेच श्री टाकळीकर यांनी आभाळ माया हे अत्यंत सुंदर चित्र रेखाटलेलं आहे आणि त्यासोबत एक विद्यार्थ्यांनी सुद्धा मॅडमचं एक सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. ह्याच्यातूनच असं लक्षात येतं की बाबा मॅडमनी ह्या विद्यापीठासाठी जे काही देणं दिलेलं आहे त्याचंच एक म्हणजे ते उदाहरण म्हणून त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला ते चित्र भेट दिलेलं आहे.
ह्या पुढं मॅडमला अशी एक विनंती करतो की विद्यापीठामध्ये जेव्हा जेव्हा आपलं इथं काही कामकाजानिमित्त सोलापूरला आहे त्यावेळेस विद्यापीठाला पण भेट द्यावं आणि विविध काही कमिट्यामध्ये आपण जर कार्य करण्यासाठी उत्सुक असाल तर विद्यापीठ आपल्या सोबत आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपल्या त्याच विभागामध्ये काही म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की प्राध्यापिका म्हणून आले तरी चालेल. विद्यापीठाच्या वतीनं आज ते सेवानिवृत्त होत आहेत. सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर. आजचा प्रत्येक क्षण आपल्या हृदयात जपून ठेवत अनेकांच्या सहकार्याप्रती आभाराची भावना व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते विद्यापीठाच्या आस्थापना विभागात कार्यरत असणारे सहाय्यक कुलसचिव माननीय श्री आनंद पवार सरांना. नमस्कार. आदरणीय डॉक्टर माया पाटील मॅडम, सहयोगी प्राध्यापक, समाजशास्त्र संकुल हे आज निवृत्त वयोमानाचा सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज निरोप समारंभ विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेला आहे. या सेवानिवृत्ती निरोप समारंभाचे अध्यक्षपद आदरणीय डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर प्रकुलगुरू यांनी स्वीकारले व सेवानिवृत्त होणाऱ्या पाटील मॅडमना त्यांच्या भावी जीवनात शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने आदरणीय दामा सरांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभात सर्व उपस्थित संवैधानिक अधिकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या प्रसंगी उपस्थितले विविध अधिकाऱ्यांचे मान्यवर सदस्य, विद्यापीठ सर्व संकुलाचे संचालक, सर्व शिक्षक, विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो. या प्रसंगी विशेष उपस्थित असलेले माननीय डॉक्टर जगदीश पाटील सर, माजी जिल्हाधिकारी सोलापूर तथा निवडणूक आयुक्त सहकार निवृत्त यांचेही मनस्वी आभार व्यक्त करतो. तसेच आजचा कार्यक्रम व्यवस्थित करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या आस्थापनावरील व सर्व माझ्या इतर सहकाऱ्यांच्या प्रति मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या क्रमांक ज्यांनी केलं त्या डॉक्टर तेजस्वी कांबळे मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर माया पाटील मॅडमांना पुढील भावी जीवनात शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य मिळो, त्यांना सर्व इच्छांक्षा पूर्ण हो अशी ईश्वराची मी प्रार्थना करून अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.